Audio Jungle.
ओम यस्य वासुकी कंठभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय ईश्वर महाराज की जय। श्री वीरभद्रेश्वर महाराज की जय। धूपम दीपम समर्पयामि। ओम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। दीप वाळका खाली साखर ठेवा त्या पानाच्या पुढल्या बाजूला तुमच्याकडल्या शर्करा नैवेद्यम प्रतिगृह्यताम। ओम भूर्भुवः स्वः। भूर्भुवः स्वः। खाली साखर ठेवला पाणी फिरवा। ओम प्राणाय स्वाहा। चमच्यात पाणी फिरवून खाली टाकायचं त्याच्यावर पाणी टाकायचं नाही। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। नमः। ओम नमो रुद्रदेवताय नमः। अक्षर देवा। ओम भूर्भुवः स्वः। श्री रुद्रदेवताभ्यं नमः। अक्षरं प्रतिगृह्यतां नमः। काय केलं? अक्षर फुल ठेवा। हातीतून अगोदर गंध लावा। गंधं समर्पयामि रुद्रदेवताभ्यं नमः। हरिद्रां कुंकुम समर्पयामि रुद्रदेवताभ्यं नमः। हातीतून लावा। हरिद्रां कुंकुम समर्पयामि। ओम पिताश्चं स्थापितं कलशं भगवान महादेव निर्दशं भवेत्। शापदश्चं सेवितम्। ओम सर्वान्तरं प्रतिष्ठाप्य विशुद्धमाद्य गच्छति। हो दोन मिनिटं बघा दादा। थोडा। ओम प्रभुर्भुवः स्वाहा। सौधौर्यभुम्ना पृथ्वी बब्बरिन्ना तस्यात् पृथ्वी देविजन् देवयजनिः पृष्ठाग्ने मन्नमन्नादयाददे। ओम भूर्भुवः स्वाहा। शिवस्वरूपस्यं वरदाग्ने नमः। आता गंध लावा। गंधं समर्पयामि। ओम भूर्भुवः स्वाहा। गंध टाका थोडा गंध। गंध हळदी कुंकू टाका। हरिद्रां कुंकुम समर्पयामि। ओम भूर्भुवः स्वः। अग्निर्देवताभ्यं नमः। हळदी वाहिला हळदी कुंकू। हरिद्रां कुंकुम समर्पयामि। पुष्प लावून ठेवा। लाल फूल लावा। असं अग्नीला लावा समोर ठेवा त्या। अग्निर्देवताभ्यं नमः। आता सर्व पानं फुलं वगैरे ठेवले ना तुम्ही तिथं। उलटे उद्बत्ती धूप वाळा। धूपं समर्पयामि। अग्निर्देवताभ्यं नमः। तेतवर्देवं च स्मानं प्रजा प्रसुवितं महावर्चेशनानाध्ययनं समिधाय स्वाहा। इदं अग्नये इदं नमः। दुसरिया। ओम समिधाग्ने ध्वसतं मृतोपदीयन्तां यतिम् अस्मिन्नम् अभ्यं ज्योतनं स्वाहा। इदं अग्नये इदं नमः। ओम तिसरिया। ओम सुसमिधाय स्वस्तिशे कृतं तीव्रं ज्योतनं अग्नये जातवेदसे स्वाहा। इदं अग्नये इदं नमः। चौथिया। ओम तन्नतन्वा समिधां गिरोरो वृतेनं वर्धयामासि ग्रहचं चाविष्टाय स्वाहा।
इदं अग्नये इदं नमः. आता एक पळी चमचा हे टाकायचं मध्ये 3 बोटात धरायचं 3 ह्या मधल्या. ओम अयं तम यत्मात्मा जातवेदेशं तेन दस्मं वर्धस्मं चेतवर्धयं च अस्मानं प्रजा पशुविदं महावर्षेषणानाद्यनं समिदाय स्वाहा. ही स्वाहा म्हटल्याशिवाय काहीच टाकायचं नाही, ती घेत नाही मग. ओम अनुमते अनुमतस्वं पश्चिमे उत्तरेला. ओम न सरस्वती अनुमनस्वं इति उत्तरे. असं कडाने गोल फिरवा सर, असं त्या यज्ञात पडू नये, असं गोल फिरवा की तुमच्यापासून असं गोल फिरवा. हा तसं. ओम नमो सवितादेव प्रसन्न यज्ञं प्रसवा यज्ञपति बगाय दिव्य गंधर्वाके तुपकेतुं प्रण नः पुनान्तु वाचस्पतिर्वाच्यं न स्वद स्वदतु. ओम भूर्भुवस्व. मी स्वाहा म्हणल्यावर सगळे हात एकत्र आलं पाहिजे. ओम प्रजापतये स्वाहा. ओम इंद्राय स्वाहा. ओम भूर अग्नय स्वाहा. इदं अग्नय इदं नमः. ओम भूर्वायव्य स्वाहा. ओम स्वरादित्याय स्वाहा. ओम भूस्वराग्नि वायव्यादित्यभ्यं स्वाहा. स्वरादित्याय ओम स्वरादित्याय व्यानाय स्वाहा. ओम भूर्भुवस्वराग्नि वायुव्यादित्यं प्राणापानि व्यानेभ्यं स्वाहा. ओम इदं वायुव्यादित्यभ्य प्राणापानि व्यानेभ्यं इदं नमः. ओम अपो ज्योतिरसामृतं ब्रह्म भूर्भुवस्वरं स्वाहा. ओम यामेदा देवगणा पितर्चोपासते तनामामद्यामेदाग्निमेदविनं स्वाहा. ओम विश्वानि देव सविता दुरानि परास्वं यद्भद्रं तन्न आसुवे स्वाहा. ओम झालं सगळं, परत घ्या परत घ्या. हा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. पाणी घालता ना. ओम आता ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. 4 झाली का 3 झाली? 3 झाले. अजून 2 वेळा घाला. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. इदं गायत्र्यै इदं नमः. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. भोजभ्यं स्वाहा. ओम नमो घोर घोरेभ्यं अघोरेभ्यं श्री महादेवाय नमः स्वाहा. देवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् स्वाहा. इदं रुद्रदेवताय इदं नमः. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् स्वाहा. इदं रुद्रदेवताय इदं नमः. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् स्वाहा. इदं रुद्राय नित्यं महेशं रजतगिरिनिम्बं चारुचन्द्रावतस्सं रत्नो कल्पोज्वलांगं परशुमृगवराभिहस्तं प्रसन्नं पद्माशिनं समन्तातं स्तुरमरगमहि व्याघ्रकटिवसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नमस्ते रुद्रमन्यमहावतते नमः. ओम भूर्भुवस्वः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. अक्षरं समर्पयामि. केवटी खाली. ओम नमो स्कंदाय स्कंद. ओम यत्कंदं प्रथमं यजमानं तस्सं समुद्रागतं वा पुरुषतं शैनश्चं पक्षिहरिणश्चं बाहुपस्तुत्यां महि जातं ते अरुणाः. ओम कार्तिकेयाय नमस्कारं करोमि. ओम नमो यत्पानं स. ओम नमो भक्त कुबेराला नमस्कार करा. कुबेर देवताभ्यं कविदं यद्मतो यद्मं च दान कुर्वं येषां एकाहं येढाप्रणमि भोजनानि व्ययशो इदं नमश्चेमहि. ओम नमो कुबेराय नमः. कीर्तिमुख देवतेला नमस्कार करा. हा आता बघा
ओम आसवे स्वाहा ओम वसवे स्वाहा थांबा एक 10 टक्का म्हण ओम अक्षर नका ओम आसवे स्वाहा वसवे स्वाहा विभवे स्वाहा विवस्वते स्वाहा गणाश्रिये स्वाहा गणपते स्वाहा ओम विभुदे स्वाधिपते स्वाहा ओम सुष्याय स्वाहा सर्पाय स्वाहा ओम स्वाहा ज्योतिषे मलनुंचाय स्वाहाधिपते स्वाहा टाका अक्षर नका सोडलं अक्षर वाचून टाकला आता अक्षर घ्यायचं ओम भूर्भुवस्वः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् खाली सोडा अक्षरा पद्य पूजनार्थ जलम समर्पयामि पुढचे अक्षर वाहा पुढे त्या अक्षर वाहायचं त्यांना ओम भूर्भुवस्वः ओम नमो भगवते महादेवाय देवादिदेवाय ओम आदिपुरुषाय हाँ ओम भरत ओम व्यापकेश्वर भगवान महादेवाय ज्ञातो ज्ञाता वाप्यतो कंसिः सत्सर्वं पूर्णमस्तुं श्री महेश्वराय नमः ओम नमो भगवते पुरुषाय पुरुष देवताय ओम इच्छोहम तुम गायत्र्या उदवा षष्ठम तपनेष्ठम धेनुप्रदाय विप्रम सनीसम चतुष्टम सर्वदेव प्रियाय नमः स्वाहा ओम भूर्भुवस्वः ओम दधिक्राणो आता हे दूध आहे ना ओम पयः पृथिव्यां पयौषधीषु पयो दिव्यं त्रिक्षपयो दाः पयस्वती प्रदिशं सन्तु मह्यम् ओम भूर्भुवस्वः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् स्वाहा गला दूध हां श्रोताक्षो अरुणश्चम रुद्राय पशुपतये कर्णायम अवलिप्ताहारो द्रोणगोपाय पार्जन्याय नमः स्वाहा टाका का सर म्हणता माधवीर गावो भवन्तु नः ओम भूर्भुवस्वः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् स्वाहा पंचामृत स्नानं प्रतिगृह्यताम् ध्रुवासम् ओम ध्रुवासं पर्वतायिने ध्रुवं विश्वमिदं जगद्ध्रुवो राजा विशामयम् ध्रुवोति राजा वरुणं ध्रुवो देवो बृहस्पतिः ध्रुवं तम् इन्द्राश्चम् अग्निश्चम् राष्ट्रं धारयता ध्रुवं ध्रुवं ध्रुवेण ध्रुवं ध्रुवेन हविषं सोमं नशामसि अयो इन्द्रं केवलं विश्वशो बलिरक्तस्तरातं स्वाहा त्वं समुद्रम् उद्बद्धोन्मां सुपर्णो व्यतम्मानं पृथ्वीहंस ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् स्वाहा ये पेटवा का पुराण स्वाहा इदं शनि देवताय इदं नमः ओम राहु देवताय नमः स्वाहा इदं राहुवे इदं नमः ओम केतु देवताय नमः स्वाहा इदं केतु देवताय इदं नमः ओम परब्रह्मणे विद्महे परमात्मने धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात् स्वाहा ओम गौरीपुत्राय विद्महे महावीरराजाय धीमहि तन्नो गणेश प्रचोदयात् स्वाहा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् स्वाहा ओम अंजनीगर्भाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात् स्वाहा ओम अंजनी ओम वाग्मीश्वराय विद्महे कीर्तिच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् स्वाहा ओम दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात् स्वाहा ओम दाशरथाय विद्महे आवलेयाय धीमहि तन्नो लक्ष्मण प्रचोदयात् स्वाहा ओम गंगायै विद्महे विष्णुपाद्यै धीमहि तन्नो भागीरथी प्रचोदयात् स्वाहा ओम तुलसीपत्राय विद्महे महालक्ष्मी तुलसीपत्राय विद्महे विष्णुप्रियाय धीमहि तन्नो तुलसी प्रचोदयात् स्वाहा ओम नारायणाय विद्महे शेषशायिने धीमहि तन्नो नारायण प्रचोदयात् स्वाहा ओम भास्कराय विद्महे महातेजाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात् स्वाहा
ओम नरसिंहाय विद्महे वज्रदंताय धीमहि तन्नो नरसिंह प्रचोदयात् स्वाहा ओम अत्रिपुत्राय विद्महे अमृतत्वाय धीमहि तन्नो चंद्र प्रचोदयात् स्वाहा ओम गोपीजन वल्लभाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो गोपाल प्रचोदयात् स्वाहा ओम जमदग्नि विद्महे महावीराय धीमहि तन्नो नरसिंह तन्नो परशुराम प्रचोदयात् स्वाहा ओम आकाशाय विद्महे यमदेवाय धीमहि तन्नो गगन प्रचोदयात् स्वाहा ओम पवनदेवाय धीमहि सर्वरूपाय धीमहि तन्नो वायु प्रचोदयात् स्वाहा ओम महाज्वालाय विद्महे अग्निवताय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात् स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा इदं गायत्री इदं नमः हळू हळू समय मिळाला हळू हळू ओम नमस्ते रुद्रमन्यवाहा उतते उतोते उतोतः इकरे नमः बाहुभ्यं ते बाहुभ्यं उत्तम ते नमः या ते रुद्रा शिवा तनु घोरा पापकाशिनी तया नश्यं तन्वाः शन्तमया गिरिशन्ताः विचापशीः यामि कुगिरिशन्तं हस्ते विवर्षस्तवे शिवां गिरित्रातं कुरुमाहिषि पुरुषं जगतः शिवे नमः सात्वं गिरिशिष्यावि जगत्यक्ष्मः सुमना असतः अद्य ओचरादिवक्ता प्रथमो दैवो अभिषकः आयुष्यं सर्वाजं सर्वास्यं यातु धान्यो धराचि परास्वरुणः उत बभ्रूसुमङ्गलः ये चैनं रुद्रो अभितो दिक्षुं धृता सहस्रशो वेशाहेण धीमहि असो यो सर्पवतो वपः विजं धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवाहुतः आनेशन्नश्यं तं इकवाः अमुरश्यं निशङ्गति याते हेति निधस्तं हस्ते बभुवं ते धनुः तयास्मान् विश्वतश्यं तं यक्षणयाः परिम्भुजः परिदेधन्तं वाहे अस्मिन्नः निदेहि तमः अवत्यत् धनुष्ट्वा शस्त्राक्षं शतेषु ते निशिर्यं शल्यानं मुखं शिवो नः सुमना भवः नमस्तः आयुधायानापतायं कृष्णनेः उभाभ्यम् उत्तम ते नमो बाहुभ्यं ते नमो मानो महन्तमुतमानो अर्भो वदीपितरं पितरं मोतमातरं माहनः प्रियाश्च तन्नो रुद्रहारिनिशाः मानो नस्तुकेन तमे मान आयुषी मानो गोषी मानो अश्वेषु रिनिशाः मानो विरान रुद्रभामिनो वदिर्हविष्मन्तं सद्मिदं त्वं हवामहे ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं ada ya kitanya. Hey Malu. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते स्वाहा ओम सर्व वै पूर्ण हे उरलेलं ते समजून नाही ना तुमच्याकडे बस पत्रावळीमध्ये उरलेलं टाका थोडी तस्य सत्यचाभिघातः सत्यजायतः त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनं मृत्युर्मुक्षीयमामृता ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं धरा नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः ओम मृत्युंजय 5 प्रदक्षिणा घालायच्या मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे ओम नमः शिवाय म्हणा ते हातात धरलेली ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम तत्पुरुषाय विद्महे या देवाला दाखवलं ना
त्या देवाला दाखवलं ना. चहा झाले की हा. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यश्यन्तनविदो सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. असे येत नाही का असं? प्रेम कृपा देवाची. त्या यज्ञाच्या समोर बी वरावा तिथे एक जण आरती घेऊन. सुख करता देवाची सर्वांगी सुंदर गुटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. प्रेमान कामना स्तुती. जय देव रत्न खचित प्रेरणाकाये सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मन स्मरणे मा प्रेमन कामना स्तुती. जय देव जय लवथोटी विकराळ ब्रह्मांडी माळा ईश कंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर देव महावेल्लाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावा के ओ वाळू तुझकर पुरगौरा. जय तू आसुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावा के ओ वाळू तुझकर पुरगौरा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावा के ओ तुझकर पुरगौरा. जय देव जय ओम जय शिव ओंकारा. स्वामी जय शिव ओंकारा. ब्रह्मा विष्णू दुर्गे दुर्गत भारी तुझमिन संसारी. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडे विजय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी. सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय युगे 28 विटेवर युभा वामांगी रखमाई दिश दिव्य. जय गळा तुळशी माळा कर ठेवून कटी कासे पितांबर कस्तुरंगाती. देव सुरवर नित्येच भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो साधू जन येती. चंद्रभागे माझी स्नान जे करती. दर्शन हेरा मात्र तया होय मुक्ती. केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओ आरती. जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव सगुण आरती आता निर्गुण ओवाळू. कल्पनेचे घट घालू दीप पाजळू. ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा. भावे चरण कमळावरी ठेविला माथा. अविद्येचे मूळ परती उपडून सांडू. हरिरे उपडून सांडू. आशा कृष्ण कंद जीवन मुक्त झाले संसारी. ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा. माझ्या श्री गुरु सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानि धर्माणि व्रतं मन्यासन्. तेहनाकं महिमान सच ददातु. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं. हर 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 महादेव. काका येते येऊन टाका ना समोर ह्याच्यावर. काका पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरु बसवेश्वर का कल्याण हो. हमारा तुम्हारा कल्याण हो. व शांति सामा शांति रेदी. ओम शांति ओम शांति. प्राप्त स्मरणीय ह्या कलशाला स्पर्श करतील त्यांच्या हस्ते ह्या कलशारोहण समारंभ आहे.
कळसारोहण कार्यक्रम आज ज्यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे असे आपल्या सर्वांचे परमपूज्य श्री अमृतानंद महास्वामीजी व्यासपीठावर उपस्थित असलेले दक्षिण सोलापूर तालुक्याचे लाडके आमदार आणि या राज्याचे माजी मंत्री आणि कायमस्वरूपी दक्षिण सोलापूर तालुक्यावर ज्यांचं राज्य राहणार आहे असे या राज्याचे माजी मंत्री आमचं दैवत असलेले आदरणीय सुभाषबाबू देशमुख, कर्नाटकातून आणि बहिरगुंडे परिवाराशी संलग्न असलेले ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय पंचमामा कलबुर्गी, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री हनुमंत कुलकर्णी सर आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व शिवाचार्य महास्वामीजी आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित नेते मंडळी, खास करून आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की श्री संगमेश्वर मंदिर हे हेमाडपंथीचं मंदिर या ठिकाणी वास्तव्यास असताना या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ज्या भंडारकोटे गावातील बहिरगुंडे परिवाराने केला त्याबद्दल मी समस्त भंडारकोटे नागरिकांच्या वतीनं आदरणीय श्रीशैल बहिरगुंडे आणि त्यांच्या परिवाराचं आणि व्यक्तिगत आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण चौडाचे श्री हनुमंत पाटील यांनी कृपया स्टेजवर यायचंय. हनुमंत बिराजदार आणि कायमस्वरूपी या मंदिरासाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी निधी या ठिकाणी देत आला. आपल्या बाजूच्या सभामंडप हे बापूंच्या फंडातून झालेलं आहे. आपण जिथं बसलो ते फेवर ब्लॉक बापूंच्या फंडातून झालेलं आहे. या व्यासपीठाच्या मागील जे सभागृह आहे ते बापूंच्या फंडातून झालेलं आहे. शरद बनसोडेंच्या फंडातून झालेलं आहे. एक विकासात्मक दृष्टिकोन असलेला नेता आज आपल्या तालुक्याला या ठिकाणी मिळालेला आहे. अशा नेत्याच्या उपस्थितीमध्ये आपण हा कळसारोहण कार्यक्रम आज या ठिकाणी करत आहोत. आणि बापू या मंदिरामध्ये गोरगरीब नागरिकांचे लग्न विनामूल्य या ठिकाणी होत असत. अनेक गरिबांचे लहान सहान कार्यक्रम सुद्धा या मंदिरामध्ये होत असतात. यासाठी आमची तुम्ही या मंदिरासाठी आणि गावच्यासाठी भरपूर दिलेलं आहे. जेवढं मागावं तेवढं कमी आहे. पण माझी आपणास हात जोडून हागराची विनंती राहणार आहे की या मंदिराच्या मंदिरासमोर हेमाडपंथी दगडाचं मंदिर होतं, परंतु ते पूर्ण बांधकाम अनेक वर्षापासून असताना खचलेलं होतं म्हणून ते त्या ठिकाणी पाडलेलं आहे. आम्हाला त्या ठिकाणी एक मोठ्या सभागृहाची सभामंडपाची आवश्यकता आहे, जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी जे गरीब लोकांचे कार्यक्रम, लग्न, जे इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. आपण कृपया ती मागणी आमची मान्य करावी. आपण देता आम्हाला माहिती आहे, पण आम्ही जनतेसमोर या ठिकाणी आपल्याला हात जोडून विनंती करणार आहे. ती एक मागणी आमची या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. खास करून या मंदिराकडं कुठल्याही नागरिकांचं दुर्लक्ष नाही आणि जे खूप दिवसापासून आपल्या काबड कष्टाने पुणेसारख्या मोठ्या शहरामध्ये वास्तव्यात जाऊन त्यांनी एक मोठा कारभार उभा केला असे श्रीशैल बहिरगुंडे परिवाराचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. मला वाटतं यतीन शाह शेठजी साहेबांनी जी एक सभामंडपाचं जे बापूंसमोर ठेवलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून बापूंना सांगायचं की हे सभामंडपाचं काम तुमच्या हस्ते व्हावं. धन्यवाद, धन्यवाद बापू. त्याचबरोबर आज आपल्या कर्नाटकचे आणि विजापूरचे भाजपा भारतीय जनता पार्टीचे नेते कलबुर्गी साहेब, पंचमामा कलबुर्गी साहेब यांना विनंती करतो त्यांनी 1-2 शब्द बोलावं. और मारतात
ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಕೆಲವು ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಡೆದಾಡುವ ದೇವರೇ ಎಂದೇ ಖ್ಯಾತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯ ಶಿಷ್ಯರಂದ್ರೆ ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಅಮೃತಾನಂದ ಶ್ರೀಗಳು ಭಾಳ ಪ್ರೀತಿ ಶಿಷ್ಯರು. ಅವರು ಬಹುತೇಕ 8-10 ವರ್ಷದವರಿದ್ದಾಗಿನಿಂದ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಬಹಳ ಹತ್ತಿರದಿಂದ ಮತ್ತು ಅವರು ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ದಿವಂಗತರಾದ ನಂತರ ಅವ್ರದೇ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರತಕ್ಕಂಥ ಅವರ ಶಿಷ್ಯರು. ಅವರ ಪಾದಾರವಿಂದಗಳಿಗೆ ನನ್ನ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಅವರ ಜೊತೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಪೂಜ್ಯರಿಗೂ ಸಹಿತ ನನ್ನ ಭಕ್ತಿಯ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಇವತ್ತು ಈ ಕಳಸಾರೋಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ಬಹುತೇಕ ಅವರು 2 ಸಲನೋ 3 ಸಲನೋ ಇಲ್ಲಿ ಆಮದಾರಾಗ್ಯಾರ. 3 ಸಲ ಹಿರಿಯರು ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೇಶ್ಮುಖ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಇನ್ನೋರ್ವ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯರಾದಂಥ ಕುಲಕರ್ಣಿಯವರೇ ಮತ್ತು ಈ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಬಲೇಶ್ವರ್ ಅವರೇ, ಇನ್ನಿತರ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರೇ, ಬಹುತೇಕ ಇದು ಬಂಡ್ರಕೋಟೆಯಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಬಹಳ ಆತ್ಮೀಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ನಾ ತಿಳ್ಕೊಂಡೇನೆ. ಬಹಳಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಲ್ಲಿ ಆಗ್ಯಾವ. ಒಂದು 15-20 ದಿವಸದ ತೆಳಗೆ ನಾನು ಬಹಿರ್ಗೊಂಡ್ರಳ್ಯ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನನ್ನ ಪರಿಚಯ ನಾ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಶ್ರೀಶೈಲ್ ಮಾಮನ 2ನೇ ತಂಗಿಗೆ ನನಗೆ ಕೊಟ್ಟದ. ಒಂದು 15 ದಿವಸದ ಅಚ್ಚಿಕ ಅವರು ವಾಟ್ಸಪ್ನೊಳಗೆ ಫೇಸ್ಬುಕ್ನೊಳಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದರು. ಶ್ರೀಶೈಲ್ ಮಾಮ ಮತ್ತು ಅವ್ರ 3 ಜನ ಮಕ್ಕಳು ಈ ಕಳಸ ಏರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಈ ಶಿಖರ ಕಟ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ 2 ಶ್ರೀಶೈಲ್ ಮಾಮಂದು ಅವ್ರ 3 ಮಂದಿ ಮಕ್ಕಳದೇ ಬತ್ತು. ಮಾಮ ಯಾಕೋ ನೀವು ಶಿಖರ್ ಕಟ್ಟಿದ್ರಿ ಕಳಸ ಮರ್ತೀರಿ ನೋಡ್ರಿ ಅಂದೆನ. ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತು ಅವ್ರಿಗೆ. ಇಲ್ಲ, ಕಳಸ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಸಂಗಪ್ಪ ಬೈರ್ಗೊಂಡು, ಕಾಶಿರಾಮ್ ಬೈರ್ಗೊಂಡು ಅವ್ರ ಕಳಸ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಅವ್ರದ್ದೇ ಬಿಟ್ಟಿರಿ ಅಂತಂದೆ. ಇಲ್ರಿ ಮಮ್ಮ, ನನಗೆ ಪ್ರಚಾರ ಬೇಡಾಗ್ಯದ ಅಂದ್ರು ಅವರು. ವೈಯಕ್ತಿಕ ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ವ್ಯಕ್ತ ಮಾಡಿದ್ರು ಅವರು. ನಾವು ಕುಟುಂಬದವ್ರು ಮಾಡೀವಿ, ಇದಕ್ಕೆ ಭಾಳ ಪ್ರಚಾರ ತೊಳೆದು ಬೇಡ ಅಂತ ಅವರು ಅಂದರು. ಅವಾಗ ನಾವು ವಾದ ಮಾಡಿದೆವ್ರಿಗೆ, ಇಲ್ಲ ಇದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಚಾರಕ್ಕಲ್ಲ, ನೀವೇನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀರಿ ಇದು ಈ ಸಮಾಜದ ಮೇಲೆ ಒಂದು ಪ್ರಭಾವ ಬೀರಬೇಕು. ಇನ್ನೊಬ್ಬರು ಸಹಿತ ನಾವು ಯಾಕೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ ಉತ್ಪತ್ತಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗ್ತದೆ. ನೀವು ಎಷ್ಟೊತ್ತಿದ್ರು ಅದನ್ನು ಸೇರಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ನಾ. ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಅವರು ಒಂದು ಯೂಟ್ಯೂಬ್ನವ್ರು ಏನೋ ಮಿಸ್ ಆಗಿತ್ತದು, 2ನೇ ಯೂಟ್ಯೂಬ್ನವ್ರಿಗೆ ಸ್ಟಾರ್ದವ್ರಿಗೆ ಮಾಮನ ಫೋಟೋ ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನು ಹಾಕಿಸಿ ಅದು ಪರಿಪೂರ್ಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯ ದೇವ್ರು ಭಾಳ ಮಂದಿ ಕೊಟ್ಟವನು. ಬಹುತೇಕ ಇವ್ರೇನೂ ಅಲ್ಲ, ಇದಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಕೊಟ್ಟವನ. ಆದರೆ ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಮನಸ್ಸು ಕೊಟ್ಟಿರೋದಿಲ್ಲ. ಮನಸ್ಸು ಬೇಕಲ್ಲ. ಈಗ ಪ್ರಶಾಂತ್ ಬಹುತೇಕ ನನಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಂಗೆ ಒಂದು 7-8 ರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ ತನ್ನ ಬಾಯ್ಲರ್ಗಳನ್ನು ಕಂಪ್ನಿ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಕೆಲಸ 7-8 ರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ ಪರದೇಶದೊಳಗೆ ಸಹಿತ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಾನು. ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸೇರಿ ಒಂದು 30-40 ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗಳಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾನ. ಭಾಳ ಪ್ರಗತಿಯೊಳಗದಾನ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಪ್ರೇರಣೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮುತ್ಯ ಏನು ಸಂಗಪ್ಪಗೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನಡ್ಕೊಳೋಣಲ್ಲ, ಅದರ ಪ್ರತಿಫಲ ನೀವೆಲ್ಲ ಉಳ್ಳುಗತ್ತೀರಿ. ಒಬ್ರು ಗಿಡ ಹಚ್ಚಿರ್ತಾರೆ, ಮುಂದೆ ಆ ಹಚ್ಚದವ್ ತಿಂದಿರೋದಿಲ್ಲ. ಆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ, ಅದು ಮನೆಯವ್ರು ಇರಲಿ ಹೊರಗಿನವ್ರು ಇರಲಿ ಯಾರೇ ಇರಲಿ, ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಅದರ ಫಲ ಹೆಂಗೆ ಉಣ್ತದಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಮುತ್ಯ ಮಾಡೋದೇನು ಭಕ್ತಿಯ ಪ್ರಭಾವ ನಿಮ್ಮನ್ನು ಇಟ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ತಂದದ ಅಂತೇಳಿ ನನಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅನಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತದ. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಶಾಸಕರು ಮಾತಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಇಲ್ಲಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರು ಹೆಚ್ಚು ಮಾತಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೆಚ್ಚು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ದುಡ್ಡು ಹರಿದು ಬರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಮಾತಾಡಲಿ. ಅದ್ರ ಜೊತೆನ ಏನು ಬಬಲೇಶ್ವರದವ್ರದ್ದು ಕೇಳಿದೆ, ಮುಂಜಾನೆ ಬಂದು ಕೂಡಲೇ ಇಲ್ಲಿ ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ವತಿಯಿಂದ ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ ಅನ್ನೋದು ಜನ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಿತ್ತು. ಅವ್ರದವ್ರು ಮಾತಾಡೋದು ಬೇಡ, ಅವ್ರ ಜೋಡಿ ಇದ್ದ ಮಿತ್ರ ಮಾತಾಡೋದು ಅದು ಮಹತ್ವ ಅಲ್ಲ. ಜನ ಪಬ್ಲಿಕ್ ಮಾತಾಡಬೇಕು.
ನಾವು ಸಾರ್ವಜನಿಕ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾರೇ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿರಲಿ, ತಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಮಾತಾಡೋದಕ್ಕಿಂತ ನಮ್ಮ ಫಲಾನುಭವಿಗಳು ನಮ್ಮಿಂದ ಯಾರು ಕೆಲಸ ತೊಗೊಂಡಿರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಸಲ ನಾವೇನು ದುಡ್ದಿರ್ತೀವಿ, ಜನ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಅದು ನಿಜವಾದ ಸಮಾಜ ಸೇವೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಬಲೇಶ್ವರ ಅವರು ಸಹಿತ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬೀಳ್ಕಿತ್ತು. ನಾವು ಮುಂದೆ ಇಲ್ಲೇ ಮಾಮಗಳು ಹೊಲ ಅದ, ಇಲ್ಲೇ ಹೈದು ಹೋಗ್ತಿದ್ದೆವು. ಒಂದು ಒತ್ತ ಇದು ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಹಾಯ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ಲ. ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಂಗಣ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಇನ್ನೂ ಅವ್ರ ವಿಚಾರ ಇದಕ್ಕೆ ಹತ್ತಿನೇ ಇನ್ನೊಂದು ನಾ 200-300 ಫೀಟರೇ ಇಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಈ ಪಟಾಂಗಳ ಮಾಡ್ತೇನೆ ರೀ ಅನ್ನೋ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು ಅವರು. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ದೇವರ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕೊಡಲಿ, ಇದೇ ರೀತಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅವಕಾಶ ಕೊಡಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತೇನು ನನಗಿಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಂಘಟಕರಿಗೆ, ಅದ್ರಾಗ ನಾವು ಯತಿನ್ ಭಾಳ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನ ಹುಡುಗಿದ್ದಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡು ಈ ಸಾಮಾಜಿಕ ಸೇವಾದೊಳಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ತೊಡಗಿಸ್ಕೊಂಡು ನಾನು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವನು ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದುವರಿಲಂತ ಶುಭ ಹಾರೈಕೆಗಳನ್ನ ಹೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತುಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. धन्यवाद मामा. पंचप्पा मामाने स्वतःचीच ओळख सांगितली. ते भैरवंडे परिवारांचे म्हणजे जावई मंगलाताईचे ते मिस्टर आहेत आणि आपल्या सर्वांना खरोखर खूप चांगल्या पद्धतीने कन्नडमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं, त्याबद्दल तुमचे आभार. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचा आपण आभार मानूया पंचप्पा मामा कलबुर्गी साहेबांचा. आणि यापुढे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतो त्यांनी आपल्याला थोडं मार्गदर्शन करावं. या कार्यक्रमाला उपस्थित पूज्यपाद श्री अमृतानंद महास्वामीजी, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री सुभाष बापू देशमुखजी, आत्ताच आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेले पंचप्पा कलबुर्गी अण्णा, तुमची ओळख माझी जिल्हा परिषद सदस्य म्हणून नाही, माझी विजापूर APMCचे चेअरमन म्हणूनही नाही, आम्हा सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये तुमची ओळख भीमा संघर्ष समितीचं नेतृत्व करणारा पंचप्पा अशी आहे. तुम्ही तसे आम्हाला फार जवळचे आहेत, कारण आम्ही भीमाकाठी आहोत. त्यामुळं पंचप्पाचं विशेष कौतुक. या गावचे सरपंच आमचे सहकारी श्री भीमाशंकर बबलेश्वर सावकार, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी बोलताना माझ्या भाषणाचा प्रारंभापासून आरंभ करू की शेवटून सुरुवात करू अशी माझी अवस्था झालेली आहे. कारण माझा या गावशी असलेला जो संबंध आहे तो राजकीय कार्यकर्ता असा आहे, कार्यक्रम धार्मिक आहे, व्यासपीठावर महास्वामीजी उपस्थित आहेत आणि माझ्या ज्या सगळ्या आठवणी आहेत त्या राजकीय आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर माझं इथं येण्याचं प्रयोजन काय, पण आमचं येतीन ऐकतच नाही. हो, तुमचा कार्यक्रम आहे उद्या या, म्हणजे विनयानंही आमंत्रण नाही, आमंत्रणामध्येही उद्धटपणा आहे. कारण प्रेमामध्ये ती एक मस्ती असते. कारे प्रेमे मातलासी उभा केला विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट. म्हणजे पुंडलिकांच्या जवळ जी मस्ती होती ना, बापूंसारख्या विठ्ठलाला देखील बाकी सगळ्या कार्यक्रमामध्ये बापूंना फेटा चालत नाही म्हणून सांगणारा येतील, आज बापूंच्या डोक्यावरही फेटा चढवलाच. असं एक प्रेमाचं वेगळं रसायन त्याचं असल्यामुळं मला हा कार्यक्रम टाळता आलेला नाही. हे एक संगमेश्वर देवस्थान, संगमेश्वर मंदिर याची एक आठवण मला आहे. बरेच वर्ष झाले, म्हटलं मला वाटतं की 12-13 वर्षाच्या पूर्वी आम्ही इथे जेव्हा आलो होतो, आमची एक बैठक होती, वेळ दुपारची होती, सरकार आमचं नव्हतंच, खालीही नाही आणि वरही नाही. आणि तिथं जे नेते आमच्याबरोबर आलेले होते ते माजी खासदार बनसोडे, त्यावेळी ते खासदारकीला पडले होते. दुपारची वेळ आणि येतीन बैठक ठेवली इथं. मग मला प्रश्न पडला की इथं कसं काय बैठक ठेवली, कारण भंडारगोट्यातल्या सभेच्या जागा मला माहीत आहेत, पण त्यांच्या डोक्यात होतं की या देवस्थानचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे. बऱ्याच जणांचं इकडं दुर्लक्ष होते, कारण एवढ्या आत भंडारगोट्यामध्ये कोण बाहेरचा माणूस येऊ शकत नाही. मग माझ्या लक्षात आलं की यतींच्या डोक्यात हे आहे. आणि त्यांनी त्या आमच्या बनसोड्यांना सांगितलं की साहेब काहीतरी करावं, इथल्या काँग्रेस लोकांनी आमचं काही केलं वगैरे नाही, पण तुम्ही काहीतरी करावं. तेव्हा त्यांनी शब्द दिला की मी सत्तेत नाही आणि मी लोकप्रतिनिधीही नाही, पण वर्षभरामध्ये जर त्या लोकांनी केलं नाही तर येतीन काळजी करू नका, या मंदिराचा जीर्णोद्धार मी माझ्या खिशातल्या पैशानं करेन. आणि योगायोग असा झाला, वर्षभरामध्ये ते खासदार झाले.
आणि त्यांची खासदारची जी पहिली निधी आहे त्यांनी संगमेश्वर देवस्थानला दिली. याचा अर्थ एवढाच आहे की हे जागृत देवस्थान आहे. हे देव अगोदर देतो आणि नंतर तुमच्याकडनं सेवा करून घेतो. अनेक लोकांच्या भक्तांच्या मनातलं जे स्वप्न होतं तो बहिरगोंडे परिवाराने आपला संकल्प मानला आणि तो आज सिद्धीस नेला. आमच्या पंतप्रधानांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर एखादं देवस्थानचं आपण शिखर बांधत असतो तर ते सिमेंट विटाचं बांधकाम नसतं, तर ते सांस्कृतिक पुनर्जागरण असतं. तसं एक पुनर्जागरण या बहिरगोंडे परिवारांच्या निमित्तानं इथं झालेलं आहे. मी माझ्या वतीनं आणि पंचक्रोशीतल्या तमाम सर्व नागरिकांच्या वतीनं बहिरगोंडे परिवारांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आज मंदिराचा जीर्णोद्धार झाला तसा या गावचा आणि या परिसराचा हो आणि त्यामध्ये त्यांचा सिंहाचा सहभाग असावा अशी त्याच संगमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद कुलकर्णी साहेब. आणि त्यानंतर आज आपल्या भंडारकवठे ग्रामस्थ आणि संगमेश्वर देवस्थान आज आपण सगळे जमलेले आहात. लोकांच्या माध्यमातून जीर्णोद्धारचं तुम्ही जे सहकार्य केलात त्याबद्दल झालेलं होतंच. त्यानंतर शिखररोहणचा कार्यक्रम आज ज्या वेळेला बहिरगोंडे परिवाराच्या वतीने, जसं मी तुम्हाला सांगितलं की यांची मूळ सुरुवात जी आहे ना संगप्पा बहिरगोंडे मुत्या, ते एक आदर्श त्यांच्या माध्यमातून जे वसा आज श्रीशैल बहिरगोंडे आणि त्यानंतर श्रीशैल बहिरगोंडे साहेबांच्या माध्यमातून तिन्ही पुत्र ह्यांच्या माध्यमातून जे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आज शिखररोहणाचा कार्यक्रम झाला. आज स्वामींच्या हस्ते आज शिखररोहणाचा कार्यक्रम झाला. प्रमुख उपस्थिती आमदार सुभाष बापू देशमुख साहेब. आणि खरं सांगायचं तर या भंडारकवठ्यामध्ये पहिला उच्च शिक्षित, ज्याला इंजिनिअरिंग म्हणतो आपण, डबल इंजिनिअरिंग, बी मेकॅनिकल, बी इलेक्ट्रॉनिक्स, आणि पहिला इंजिनियर झाला आहे. आणि त्यावेळेला कुणीच नव्हतं पहिला उच्च शिक्षित. त्यावेळेला शाळेच्या मैदानामध्ये त्यावेळेला आमच्यावेळेला खुतबू सर आणि इमाम गुरुजी म्हणून होते, खुतबू गुरुजी आणि इमाम गुरुजी. आणि ग्राउंडमध्ये बरेच लोक त्या ठिकाणी उपस्थित असाल, तुम्ही असाल पण त्यावेळेला बरेच त्यातले काही मंडळी. श्रीशैल इंजिनियर झाला रे त्याच्यावरती एक गीत त्यांनी गायलेले होते. आणि असे पहिले इंजिनियर भंडारकोटा या छोट्याशा गावातून पुण्याला गेले. पुण्यामध्ये स्वतःचं एक अस्तित्व प्रस्थ निर्माण केलं. थर्माससारख्या मोठ्या कंपनीमध्ये एक कोर म्हणजे एचआरचे हेड खूप मोठ्या पदावर राहिले आणि आज स्वतः नोकरी केली आणि त्यानंतर कंपनीची सुरुवात केली. आज ज्या पद्धतीने कुलकर्णी साहेब आणि बाकी आमच्या पंचप्पा मामांनी सांगितलं, त्यांचं काम फक्त महाराष्ट्रामध्ये नाही आहे, महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण आहे आणि भारताच्या बाहेर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये पण आहे. असं एक खूप मोठं अस्तित्वजनी ज्यांच्या छत्रछायाखाली सुरुवात झाली असे मोठे दिग्गज व्यक्तिमत्व मी नेहमी त्यांना आदरस्थानी असतात. आणि त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी श्रीशैल बहिरगोंडे साहेबांना मी विनंती करतो, तुम्ही 1-2 शब्द मार्गदर्शन करावं. धन्यवाद. श्री परमपूज्य अमृतानंद स्वामी आणि आजचे प्रमुख पाहुणे आमदार दक्षिण सोलापूर तालुका सुभाष देशमुख साहेब आणि गावचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यतीन सर आणि माझे मामाच आहेत, पाहुणे आहेत, पण तरी सामाजिक कार्यात ते श्रेष्ठत्व मिळवलेले माझे मामा पंचप्पा कलबुर्गी आणि स्टेजवर बसलेले इतर मान्यवर पत्रकार मंडळी आणि ज्या लोकांनी या शिखर रोहण कार्यक्रमासाठी हातभार लावलेला आहे त्या सर्वजणांना मी पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. हे फक्त नाव जरी आमचं पुढं जरी सांगत असतील तरी नावापेक्षा जास्त श्रेष्ठता साहेब ह्या इथल्या लोकांनी केलेल्या आहेत. त्याच्यात एक व्यक्ती जे आहे त्याचं योगदान ह्याच्यात म्हणजे
7 समुद्राच्या पलीकडं असलेल्यासारखं त्याचं वर्णनसुद्धा त्या 7 समुद्राच्या पलीकडच्या पेक्षाही आम्हाला करणं कमी पडेल. ती व्यक्ती म्हणजे हनुमंत पुजारी. ज्या दिवशी ह्याचं पार्श्वभूमी अशी होती की जेव्हा माझं शिक्षण झाल्यानंतर शाळा सोडलो आणि 2-3 वर्ष गुरं राखलो मी, आणि गावकरी मंडळी जे प्रतिष्ठित मंडळी आहेत माझ्या वडिलांना सांगितले की तुमचा मुलगा हुशार आहे, त्याला शाळेत टाका. त्यावेळेला आमच्या वडिलांना काय, आमची काय परिस्थिती एवढी काय सर्वसाधारणच होती, एवढं काय खास नव्हती की ते इंजिनिअरिंगला घालतील असं, पण तरी जबरदस्तीने घातलं. आणि नेमकं जेव्हा डिप्लोमाला मी पहिल्या नंबरनी पास झालो तेव्हा गावच्या लोकांनी कौतुक केलं आणि तिथून नोकरी मला मिळत गेले. पण एकही नोकरी गावकरी आणि घरच्या लोकांनी घेऊ दिलं नाही, अजून पुढं शिकायचं म्हणून सांगितले. आणि ते व्यक्ती आहेत आज विठ्ठल पाटील आहेत, आता हयात नाही आहेत, आणि ते सारे माझे गुरु आहेत. कुगडे साहेब आहेत, मोसलगी पेरप्पा कुगडे साहेब, मोसलगी साहेब, महारुद्र साहेब, बर्ले साहेब, कारभारी साहेब, हे सगळ्यांनी आम्हाला मदत करून मला उच्च शिक्षणासाठी त्यांनी त्यावेळेला इंजिनिअरिंगला पाठवले. आणि त्याच्या पुण्याने मला नोकरी लागली. आणि नोकरी लागल्यानंतर वडिलांनी सांगितलं की तुझा पहिला पगार मला संगमेश्वर मंदिरसाठी काहीतरी करायचं. मग त्यावेळेला त्यांनी पहिला पगार घेऊन त्यावेळेला त्या पूर्ण पगारात पालखी आणि त्याचं पाठीमागचे ते अवतार काय म्हणतात त्याला ते करून घेतले. आणि तेव्हा कुठं आम्हाला लक्षात आलं की अरे आपण नुसतं शिकतोय, पण असंही काही धार्मिक हे आहे की ज्याच्या पुण्याने आपण एवढं मोठं झालेलं आहे, लहानाची मोठं, तेव्हापासून डोक्यात होतं. आणि वेळोवेळी इकडं जेव्हा वर्षातून कधीतरी सणाला आल्यानंतर दर्शनासाठी यायचो आणि थोडं खंत वाटायचं, जरा मंदिराची परिस्थिती नाजूक होती, पण तरी गावकऱ्यांनी जिद्द सोडली नाही आहे. आणि आता जे काळ्या दगडाचं बांधकाम आहे गावकऱ्यांनी प्रयत्न करून आपल्या वर्गणीतून त्यांनी उभा केला. त्या वर्गणीप्रमाणे आम्ही वर्गणी दिली, आणि पण त्याचं श्रेय सगळे गावकऱ्या लोकांना जातं. आणि त्याच्यानंतर बरेच दिवस पेंडिंग होतं हे, आणि मला ते मनात खटकत होतं. मी कोणाला बोललो नाही आहे, पण माझं जेव्हा 74 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर माझे 3 मुलं आम्ही प्रोग्राम केला वाढदिवसाचा घरी. ते नंतर सहज बोलता बोलले की पप्पा तुम्हाला 75व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला काय अपेक्षा आहेत. मी म्हटलं माझी काही अपेक्षा नाही, माझी वडिलांची जी अपेक्षा माझ्यावर होती तसंच माझी अपेक्षा तुमच्यावर आहे. संगमेश्वर देवस्थानचं राहिलेलं काम तुम्ही पूर्ण करून द्यावं. तेव्हा एका क्षणाचा विलंब न लावता 3 मुलांनी म्हणले ते खर्चाचा अजिबात विचार करू नका, आणि आपल्याला त्याच्यातला अनुभव नाही आहे, ते अनुभवी लोक तुम्ही हुडका आणि ते हुडकून हे कार्य लगेच चालू करा. आणि योगायोग बघा, त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या भावाला, चंद्रकांत भावाला फोन केलो, आणि असं आहे, मुलं म्हणतात काय करायचं, आम्हाला तर अनुभव नाही आहे, कुठून बांधायचं, कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत, काय आहेत. मग भावानी म्हणले येणार निवाद्र ध्यान काळजी ಮಾಡ್ಬೇಡ್ರಿ, ಎಲ್ಲ ಮೂರಾಗ ಎಲ್ಲರೂ ಹಾರ ನಂದು ಯಾರು ಹಾರ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಹನುಮಂತ ಪೂಜಾರಿ ಅವರು ಹನುಮಂತರ ಗುಡಿದವ್ರು ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿ ಮಂದಿ ಮಾಡ್ಯಾರ, ಅವರು व्यवस्थित ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾನು सोन्याहून पिवळं झालं बाबा, देव पावला आपल्याला. आणि मग दुसऱ्या दिवशी मी हनुमंत पुजारींना फोन केलो, त्यांनी लगेच फोन उचलला आणि विचारले की बाबा हनुमंत साहेब आम्हाला असं असं करायचं आहे आणि लवकरात लवकर करायचं आहे, तर कसं करायचं. ते म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला काय काय पाहिजे मी A to Z म्हणजे कॉन्ट्रॅक्टर हुडकेपर्यंत आणि कळस चढवे तोपर्यंत मी पूर्ण जबाबदारी घेऊन करतो म्हणले. आणि अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात तरी फार मोजक्यापैकी एक व्यक्ती मला भेटलेली आहे की जे आज तरी कमिटमेंट केली, जे का त्यांनी वचन दिलं मला की मी कॉन्ट्रॅक्टर हुडकण्यापासून कळस चढवेपर्यंत काम पूर्ण जबाबदारीने घेतो, आणि त्यांनी पूर्ण केले. त्यांना एकदा धन्यवाद करतो. आणि फक्त हनुमंत पुजारीबरोबर एवढेच नाही, त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे मेंबर सामील झाले, इथले स्थानिक लोक सामील झाले. आणि मला एक आश्चर्य वाटलं, त्यांनी 5व्या दिवशी कॉन्ट्रॅक्टर तामिळनाडूकडून बोलवले आणि आम्ही आलो. इथं येऊन ह्याच मंदिराच्या ह्याच्यात मी म्हटलं आमच्या इच्छेप्रमाणे करण्यापेक्षा लोकांचं मत घेऊ आपण. मग त्यांनी 20-25 लोक जमा झाले आणि आपले कॉन्ट्रॅक्टर राजूने दाखवलं ते काय काय डिझाईनचे तुम्हाला पाहिजे.
मी म्हटलं आमचं विचार घेऊ नका, याच्यात गावकरी लोकांचं घ्या. त्यांनी एक 10-15 मिनटात बघितले आणि त्यांनी सिलेक्ट केले की ह्या आकाराचं आपल्याला शिखर करायचं आहे आणि लगेच ठरवून टाकलं. इशारे दिले आणि राजूनी इशारे दिल्या लगेच कामाला चालू केलं आणि त्यांनी 4 महिन्याची कमिटमेंट दिली होती आणि राजू कॉन्ट्रॅक्टरनी 4 महिन्यात ते कंप्लीट केलं. त्यांना मी धन्यवाद देतो. आणि हे करत असताना आश्चर्याची गोष्ट आणि सरप्राईज माझ्यासाठी तर मी गहिवरून आलो होतो जेव्हा ते कॉन्ट्रॅक्टरचे त्यांचे लोक आले, जे 10-12-15 लोक काम करत होते, त्यावेळेला ते स्वतः स्वयंपाक करून कामाला चालू करायचे. पण इथले जे भगिनी आहेत ते स्वतःहून त्यांच्याकडे गेले, त्यांना कोणी सांगितलं नाही, आमची कोणाची अपेक्षाही नव्हती, सरप्राईजच होतं सगळ्यांना की ते म्हणले तुम्ही मंदिराचं काम चांगलं करता, मंदिराचं काम चांगलं करा, तुम्ही बाकीचं जेवणाची व्यवस्था करू नका, विचार करू नका. पण इथल्या भगिनींनी दररोज त्यांना जेवणाची व्यवस्था स्वतः केलेत, त्याबद्दल त्या सगळ्या भगिनींचा मी धन्यवाद करतो. आणि आज मागच्या 1 आठवड्यापासून की स्टार्टिंग म्हणजे इथं बरंच आपल्याला माहीत आहे, सगळे तुम्ही बघितलेलं असणार, हे सगळं आता जे काम करत असताना आपले गावचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर आणि यतीन शहा यांनी सांगितले की बरवंडे सर तुम्ही काही याचा विचार करून सगळं मी व्यवस्थित करतो. त्यामुळं हे कार्य करत असताना जे काही गोष्टी हे समोर आत्ता दिसतं ते सगळे ह्या लोकांचं पूर्ण त्याचा रिझल्ट आहे हा. आणि त्या सगळ्या लोकांना परत एकदा मी धन्यवाद करतो. आता जास्त मी काय बोलत नाही आहे, मी काय भाषण माझं हे नाही आहे, पोटे काय म्हणतात त्याला, ताकद नाही आहे माझी. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि एक अपेक्षा ठेवतो सगळ्यांच्याकडून की आपला परिसर असं स्वच्छ ठेवावं आणि सगळ्या गावकऱ्यांना ह्या मंदिराचं व्यवस्थित मेंटेनन्स किंवा हे करून स्वच्छता सांभाळून सगळ्यांनी याचा उपभोग घ्यावा, हेच माझी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद मामा. खरं तर 74 वर्ष पूर्ण 75वे अमृत महोत्सव वर्ष त्यांचं चालू आहे. तर श्रीशैल भैरवंडे मामा, तुम्ही 75 जसं आज अमृत महोत्सव करताय तसंच तुम्ही शतक पूर्ण करावं असं संगमेश्वर देवस्थानच्या वतीने मी त्यांना, संगमेश्वर देवस्थानला मी प्रार्थना करतो. आणि आज आपल्याला आपल्या या संगमेश्वर देवस्थानचं जीर्णोद्धार आणि कळसरोहण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले दक्षिण सोलापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, मला वाटतं सुभाषबापू देशमुख आमदार असल्यापासून भंडारकवठ्यावरती त्यांचं जास्त प्रेम आहे. मी तर म्हणेन की भंडारकवठ्यामध्ये जी बरीच कामं आज आमचे सरपंच बबलेश्वरांच्या माध्यमातून खरोखर कामगारासाठी असेल, शैक्षणिक बाबतीत असेल, सामुदायिक मुंज असेल, सामुदायिक लग्न असतील, आणि तसेच आता सगळ्यात महत्त्वाचं गेल्याच मला वाटतं 12 तारखेला मी वाचलो होतो, मुंबईला होतो मी, वाचलो होतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या गोरगरीब लोकांना हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही किंवा औषध गोळ्यांचा खर्च परवडत नाही, त्यांना मोफत औषधं देण्याचं काम सुद्धा बापूने सुरू केलेलं आहे. त्यामुळे जोरदार टाळ्याने बापूंचा आपण या ठिकाणी आभार मानतोय. आणि खरोखर बापू तुम्ही कार्यसम्राट आहात. लोक काय म्हणते त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही फक्त काम करत राहता आणि तुमचा संगमेश्वर देवस्थान, संगमेश्वर आणि महासिद्ध देवस्थानचं लक्ष तुमच्यावरती आहे आणि तुम्ही सतत असंच भरभराट करत राहो. आणि भंडारकवठे गावाचा उद्धार करण्यासाठी, प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी भंडारकवठे लोकांचं, मुलांचं आणि गोरगरिबांचं कल्याण करण्याचं काम तुमच्या हातून घडो असं मी संगमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांनी जोरदार म्हणायचं संगमेश्वर महाराज की, संगमेश्वर महाराज की, हर 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 हर. मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यसम्राट आमदार सुभाषबापू देशमुखना मी विनंती करतो, आपण मार्गदर्शन करावं. प्रथम संगमेश्वर महाराज आणि शिवशंभो महादेव यांच्या चरणी मी नतमस्तक होतो
अमृतानंद महाराज स्वामीजी आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत, त्यांनाही साष्टांग दंडवत घालतो. खरं म्हणजे आजचं सर्व कर्ते करविते श्रीशैलजी बहिरगोंडे यांचा त्यांचा परिवार, त्यांना या पंचक्रोशीतील सर्वांच्या वतीनं मी त्यांचंही आज मनापासून आभार मानतो. या सर्वांचे आशीर्वाद, भगवंतरूपी मानवाचे आशीर्वाद तुमच्या परिवाराच्या पाठीशी असावेत अशी संगमेश्वर महाराजा चरणी प्रार्थना पण करतो. या गावचे प्रथम नागरिक, सरपंच, आमचे सहकारी भीमाशंकर बाबलेश्वर सावकार, कुलकर्णी सर, आमचे कर्नाटकहून आलेले गावचे जावई आहेत ना, जावई म्हणलं जरा आदरानं बघावं लागतं आपल्याला. रुसत नाहीत, अगोदरच भरपूर दिलेलं आहे, त्याच्यामुळे रुसाचा काही प्रश्नच येत नाही बहुतेक. आता तुम्ही देताच एवढं की ते कशाला मागतेत ते. तुम्ही एवढं सोन्यासारखी लेख तुम्ही त्यांना दिलेली आहे, त्याच्यावर दुसरं काय मागणार आहेत ते. त्याच्यावर ते समाधान आहे, त्याच्यामुळे दुसरं काय मागत नाहीत. आणि त्यांनाही खात्री आहे मागणाऱ्याला कोणी देत नसते म्हणते ते, म्हणून तुम्ही न मागता त्यांना दिलेलं आहे, त्याच्यामुळे तेही समाधानी आहेत. आमचे यतीन शहाजी, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर. आणि मला आज नवीन कलाकाराची ओळख झाली. ओळख तशी जुनीच आहे, पण अंतरिंग ओळख जे म्हणतो ते आमचे हनुमंत पुजाऱ्यांची आज ओळख झाली माझी. पूर्वी एवढी ओळख नव्हती माझी. आज श्रीशैलजीने जरा ओळख करून दिली वेगळ्या प्रकाराची. थोडंसं बिजर्गी सर पण सांगत असतात, पण त्यावेळेस तेवढं मला वाटलं नाही. पण आज श्रीशैलनी सांगितल्यावर जरा ओळख झाली. तुम्हाला बी नमस्कार. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानवाच्या मनामध्ये असलेला भगवंत, त्या सगळ्यांना मी प्रणाम करतो. खरं म्हणजे मी श्रीशैल बहिरगोंडे साहेबांचं थोडंसं माहिती आत्ता ऐकली. अप्रत्यक्षरित्या ओळख असणं आणि किंचितशी या व्यासपीठावर थोडी ओळख होणं. एक गुराखी माणूस, या गावचा सुपुत्र, कुणीतरी सांगतंय शाळा शिका, पोरगं बरं आहे. बापालाही वाटतं की लोक सांगतात तर पोराला पाठवं. आपलं पोराला पाठवलं. पोराच्यातले आमचे गुण वेगळे होते. पोरगं फक्त वाट बघत होतं बाप कधी आपल्याला शाळेत पाठवता येते. बापांच्या पुढं नतमस्तक होत होतं. बापांनी जी आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेचं पालन करणारं होतं. बापांनी गुरं राख म्हणून सांगितलं, गुरं राखली. बापांनी सांगितलं शाळा शिक, शाळा शिकलं. बापांनी सांगितलं तू इथं राहू नको, तू नोकरीला जा, नोकरीला गेला. म्हणजे आज्ञाधारकपणा कसा असावा ती श्रीशैल बहिरगोंडे साहेबांच्या आणि त्यांच्या फॅमिलीवर न वाटतं. आणि पहिला पगार वडिलांना विचारतात पहिला पगार काय करायचं. काय वडील भी दिलदार, कारण त्या परिवाराला जाणीव आहे ज्या भगवंतामुळे आम्हाला इतकं एवढं सगळं ऐश्वर मिळालंय, ज्या भगवंतामुळे आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे, ज्या भगवंताची आपली जगण्यामध्ये कृपा आहे. प्रत्येक घडीला भगवंताची आठवण व्हायला पाहिजे. आणि विशेष करून पैसे आल्यावर भगवंताची आठवण होणं हे खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्याला असं वाटतं की पैसे माझ्या पठ्ठ्यामुळे मिळाले, असं ते
गर्व असतो, पण तो गर्व न पाळता वडिलांनी सांगितलं संगमेश्वर महाराजाचा जे काही जीर्णोद्धार असेल ते करण्यासाठी दे, एका क्षणाचा विलंब न लावता, पुढचा महिना कसं भागवायचा विचार न करता, भगवंताची कृपा आणि वडिलांची आज्ञा हेच प्रमाण मानून त्यांनी पहिली पगार मला असं वाटतं या ठिकाणी आणून दिली. दुसरं सर्वात महत्त्वाचं मला वाटायला लागलेलं आहे, 74 वर्ष झाले, 75 वर्षा पदार्पण होतंय. बाप से बेटा सवयी, जे वडिलांनी फक्त 1 दिवसाचा पगार 1 महिन्याचा पगार मागितला, त्याच्या बापापेक्षा पोरग सवयी निघालं. पोरांनी काय सांगितलं, माझा 75 वर्ष, प्रेमानं पोरांनी विचारलं, तिन्ही मुलांनी विचारलं, बाबा तुमचं आता पुढच्या वर्षी 75 वर्ष होत आहे, आमच्याकडून काय अपेक्षा आहे? आणि ज्या भगवंतानं मला इथपर्यंत आणलेलं आहे, ज्या भगवंतामुळं माझं ऐश्वर्य वाढत चाललेलं आहे, त्या भगवंताचे उपकार कुठेतरी असायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली, ज्याच्यामुळे मी 75 वर्ष जिवंत राहिलोय. नाही तर त्याच्या मनात आलं असतं तर काय झालं असतं माहिती नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवली आणि जाणीव ठेवून मुलांना एकच विनंती केली, जर माझी 75 वर्षी करायची आहे तर ज्या भगवंतानं मग आपल्याला दिलेलं आहे, एवढं ऐश्वर्य दिलंय, आयुष्य दिलंय, तर त्या भगवंतासाठी आपलं जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार तुम्ही करा. आणि संस्काराचा भाग इथं आला. म्हणजे श्रीशैल त्यांचे सर्व 5 बंधू, त्यांच्यावरती त्यांच्या वडिलांनी केलेले संस्कार आणि या श्रीशैल परिवाराने पुढच्या पिढीला केलेले संस्कार ते कामाला आले. नाहीतर बापाला काय काम नाही, त्या संगमेश्वर मंदिराचं जीर्णोद्धार करायला सांगतंय, आमच्या पोराला हे पाहिजे, आमच्या बायकोला ते पाहिजे म्हणले असती, पण संस्कार आहेत. हे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. आणि मी बहिरगोंड्या पूर्ण परिवारांचं या संस्काराबद्दल मी मनापासून आभार मानतो. संगमेश्वर महाराजांनी त्यांना उदंड आयुष्य देव, त्यांची भरभराटी अशीच हो, अशी सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वात महत्त्वाचं, आम्ही पानपोई जरी टाकली, पानपोई 4 असतात की 4-5 डेरे टाकतो, डेऱ्यात उन्हाळ्यात पाणी ठेवतो, पानपोईचं उद्घाटन करतो आणि पानपोई टाकलेल्याची जाहिरात मात्र 50,000 लाख रुपयाची जाहिरात करतो आम्ही. इथं काय म्हणतात त्यांनी, मी नाही केलं, या सर्व भगवंत रूपी मानवाने केलं. या सर्वांच्या सहकार्यामुळे हे झालं. मी निमित्त आहे. त्या श्रेय दिला असेल, जास्त श्रेय दिला असेल आमच्या हनुमंत पुजारीला दिला असेल, परंतु इथल्या प्रत्येक घटकांचं त्याने आभार मानलेलं, तुमच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न केलाय, हे खरे संस्कार आहेत. आणि म्हणून ह्याचं श्रेय स्वतःकडे न घेता हे समाजाला श्रेय दिलंय, गावाला श्रेय दिलंय आणि गावाच्या सहकार्यानं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला खरंच श्रीशैल बहिरगोंडे आणि त्यांची पूर्ण फॅमिली पुढच्या पिढीसहित ह्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं असं वाटतं. कारण आजकाल पुण्यासारख्या शहरात राहून या गावाचं ठेवायचं जाणीव अजिबात नाही. त्यांची एक सून मला भेटली आत्ता सहज, साहेबांची फोटो काढला त्यांनी माझ्याबरोबर. मी म्हणलं तुम्हाला इथं काय या वाटतं उगं उलटं विचारलं मी, भांडारकवट्याला कसं आहे? अहो या मातीमुळं तर आमचं चांगलं झालंय. हे जे भाष्य आहे त्यांचं, म्हणजे मुलीवरती सुद्धा, सुनावरती सुद्धा संस्कार तसेच झाले. उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेत, ज्या ज्या गावाने उपकार केलेत, ज्या मायभूमीनं आपल्यावर उपकार केलेत, त्याच्या कृतज्ञता व्यक्त करायची, त्याच्या ऋणात राहण्याची भावना
पुढच्या पिढीला सुनाला सुद्धा आहे हे त्या सुनबाईकडून भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर जाणं. हे संस्कार आहेत खरं म्हणजे. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला सगळ्यांना, त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली तेवढं तर आता भांडारकवटेकरांनी ऐकावं असं माझी विनंती आहे. आता त्यांनी म्हटले हा परिसर स्वच्छ ठेवा, कारण मी काही इथं रोज नसतो. आता प्रत्येकजण म्हणणार, त्यांना सांगायला काय वजं पडतंय काय, आम्ही काय रोज करावं तिथं. मला असं वाटतं की आपल्या मनापासून आपली स्वेच्छा ठेवू, आपला वेळ असेल काही असेल, पण मला असं वाटतं की आम्ही ह्याची जाणीव ठेवली पाहिजे ज्या भगवंतामुळं आम्ही इथं आहोत. मला एक सांगा, मी ऐकत होतो मगाच्यापासून सुभाष देशमुखनी हे केलं, सुभाष देशमुख ते केलं, बरं काही नाही. आम्ही एक निमित्त असतो, निमित्त आम्ही करते करिते आपण असतात. पण एक कुठंतरी काम केलं असेल त्याचा एवढा ढोल वाजवता. माझी आपल्याला प्रार्थना आहे, ज्या भगवंतानं तुम्हाला आयुष्य दिलंय, ज्या भगवंतानं धान्य खायला दिलंय, ज्या भगवंतानं तुम्हाला शुद्ध हवा दिलेली आहे, ज्या भगवंतानं आम्हाला प्यायला पाणी भरपूर दिलेलं आहे, काय कमी केलं आम्हाला? आम्ही मात्र त्या भगवंताला विसरत चाललेलो आहे. आणि कुठंतरी एक रोडचं काम सुभाष देशमुखच्या माध्यमातून म्हणतोय, सुभाष देशमुख केलेलं नसतंय, हे माध्यम असतंय. आम्हाला तुम्ही सेवा करण्याची संधी दिलेली असती, त्या सेवेचा सदुपयोग समाजासाठी या भागासाठी कसा करता येईल ही आमची जबाबदारी. पण ते आम्ही आमच्या खिशातलं दिलेलं नसतं, ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि आमचं काय तुम्ही ढोल वाजवता, त्यापेक्षा ज्या भगवंतानं आम्हाला एवढं दिलेलं आहे त्याच्यासाठी एक क्षण तरी द्या, त्याचा नामोल्लेख तरी करा, त्याचं नामस्मरण तरी करा. आम्ही मला असं वाटतं की ह्या मंदिराच्या निमित्तानं बहिरगुंडी फॅमिलीनं जे आम्हाला संस्कार दिलेले आहेत ते संस्कार पुढे चालू राहिले पाहिजे. आणि हे संस्कार पुढे चालू झाले तर मला असं वाटतं की कोणालाही तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. तुमची ताकद एवढी होणार आहे की ह्याच्यासारखी गा. मला नेहमी वाटतं आपण चमत्कार दाखवल्याशिवाय आपल्याला कोणी नमस्कार करत नाही. आम्हाला आमच्या गावकऱ्यांना, माझ्या पंचकृषीतील सर्व भक्तगणांना संगमेश्वर महाराजाचे भक्तगण किती आहेत? संगमेश्वर महाराजांच्यावर श्रद्धा असलेले किती जण असतील इथं? एक जण पण नाही. शंभू महाराज महादेवावरती भक्त करणारे किती जण आहेत? भक्तगण किती आहेत? त्या सर्व भक्तांना माझे हात जोडून विनंती आहे, माणसाला मागण्यापेक्षा त्या भगवंताला मागा, ते भगवंताची श्रद्धा करा, मनी ध्यानी भगवंताचं नाव ठेवा, तुम्हाला कुठंही कमी पडणार नाही असं माझा दावा आहे. आम्ही त्याला विसरायला लागलो आणि त्याला विसरल्यामुळं थोडंसं विचार करा, आमची मुलं सुद्धा कोणत्या दिशेनं चाललेले आहेत, कुठं चालले आहेत. आमचे स्वामीजी सातत्यानं सांगत असतील की पुढचे संस्कार पाहिजे आहेत. शेवटी मुलावरती संस्कार जर पाहिजे असतील तर त्याला अध्यात्माची जोड अत्यंत गरजेची आहे. अध्यात्माची जोड असल्याशिवाय, श्रद्धा कुठेतरी भगवंतावरती असल्याशिवाय आमचा उद्धार होणं कठीण आहे. आणि मग आमचा उद्धार करून घ्यायचा आहे तर आम्ही आमच्या भगवंतावरती श्रद्धा ठेवली पाहिजे. प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळ्या ठिकाणी असू शकते, जिथं आहे तिथं मात्र एक निष्ठेनं ठेवलं पाहिजे आपण. आणि जोपर्यंत आमची श्रद्धा वाढणार नाही तोपर्यंत पुढची पिढी वाममार्गाला लागल्याशिवाय राहणार. आणि माझी सर्व या पंचकृषीतील नागरिकाला विनंती आहे की विचार करा, आमची मुलं काय करायला लागलेत, आमची मुलं कुठं बसायला लागलेत, रोज संध्याकाळी काय करतात, आमचा परिवार काय होणार आहे पुढं. आणि गरिबी ही लाचार बनवत असती. माणूस मजबूर असतो, गरिबी त्याला लाचार बनवत असते. आणि लाचारीच्या बाहेर यायचं असेल, स्वाभिमानानं जगायचं असेल, गर्वानं जगायचं, मान उंच करायचं असेल, आपल्या आई मुलांना सुद्धा संस्कार आपण दिले पाहिजे. मुलांना सुद्धा अध्यात्माची गोडी लावली पाहिजे. या क्षेत्रात आल्यानंतर मुलाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणून मी जास्त न बोलता मला एकच विनंती करायची आहे, तुम्ही सर्वांनी मिळून या महादेव मंदिर असेल किंवा आमचा परिसरातले असतील, या गावातले असतील किंवा या पंचकृतीचे असतील, मी तर नेहमी प्रयत्न करतोय हा जिल्हा हा धार्मिक पर्यटनाला प्रसिद्ध झाले पाहिजे. आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला देवदेवतांचा साधू संतांचा खूप मोठा आशीर्वाद आहे आम्हाला. म्हणजे इकडं पांडुरंग असेल, इकडे सिद्धेश्वर ग्रामदैवत सिद्धेश्वर असतील, भिवू नको तुझ्या पाठीशी असतील, कुडल संगमच्या संगमेश्वर असतील, सावता माळी असतील, संत दामाजी असतील, म्हणजे देवदेवतांचा साधू संतांचा आपल्याला आशीर्वाद आहे. आणि ही आध्यात्मिक हा जिल्हा अध्यात्म पर्यटन व्हायला पाहिजे. ज्यावेळेस मला असं वाटतं की असा तुम्ही चमत्कार दाखवा, जसं मला वाटतं की श्रीशैल बहिरगुंडे साहेब म्हटले, तुमचं लक्ष होतं का नव्हतं माहिती नव्हतं, कारण मी पहिल्यांदा त्यांचं ऐकत असताना प्रत्येक शब्द मी ऐकलेला आहे त्यांचा. त्यांनी म्हणले भगवंताच्या कृपेनं सगळं चाललंय. मग तुम्ही सुद्धा म्हणा ना, भगवंताच्या कृपेमुळं पहिली पगार देऊ वाटली त्यांना, भगवंताच्या कृपेमुळं हे जीर्णोद्धार करू वाटला का, तर त्याची कृपा आहे, त्याचं उदं केलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जर उदं केलं तर भगवंत आपल्याला पावल्याशिवाय, इथं ज्याला ज्याला वाटतंय भगवंत आम्हाला आमच्यावरती कृपादृष्टी झाली पाहिजे, भगवंतांनी आमच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे, असं ज्याला ज्याला वाटतंय त्या सर्व भक्तांना माझी नम्रपणाने विनंती आहे, आपण भगवंताचं श्रवण करा, भगवंताचं नामस्मरण करा. भगवंत कुठेही आपल्याला कमी पडू देणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि माझ्यावर जी जबाबदारी असेल, तुम्ही न सांगता सुद्धा अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला जिथं जिथं वाटतंय त्या सगळ्या गोष्टी करत असतो. मी आत्ता आमचे श्रीशैल बहिरगुंडे साहेबांची थोडीशी परिचय झाला. त्यांना मी सहज विचारलं तुम्ही काय करता, त्यांनी सांगितलं जिथं कमी तिथं आम्ही, एवढं सांगितलं. मग मी विनंती केली, माझ्यात तर खूप कमीपणा आहे म्हटलं, खूप उणीवा आहेत, माझ्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही या म्हणलं माझं कामच संपून जाते म्हणलं. जसं की आजचं इथं आता यतीन शहानं सांगितलं की सभा मंडप, ही उणीवच आहे माझी. हां, नाही करणं म्हणजे माझी उणीव आहे, तर तिथं तुम्ही भरून काढावी असं सुद्धा मी म्हणणार आहे भविष्यामध्ये. आपल्याला काय करायचं, मला असं वाटतं की म्हणून बहिरगुंडे साहेबाला सुद्धा म्हटलं जिथं कमी तिथं तुम्ही आहात, तर तुम्ही माझ्याबरोबर राहा. माझ्यातले कमी जिथं आहेत, म्हणजे जिथं दोष आहेत ते दोष काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे माझ्यात चांगले गुण येतील. तुम्ही माझे दोष खेळले, माझ्यातले चांगले गुण येतील, तुमच्यावरती भगवंत पावलेलं, त्याच्यानंतर मला कधीतरी पावल, अशी प्रार्थना करतो. परत एकदा या श्रीशैल बहिरगुंडे आणि त्यांच्या परिवारांचं मनापासून आभार मानतो. आणि या निमित्तानं या भगवंतरूपी मानवाचं मला दर्शन झालं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. एक महत्त्वाचं आज बापूने मेसेज दिला की संस्कार किती महत्त्वाचे आहेत. संस्कार, एकनिष्ठ विश्वास, आणि मुलावरती चांगले संस्कार केले, चांगले विचार असेल तर घडतं. खूप चांगलं मार्गदर्शन केलात बापू, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि आता श्रीशैल बहिरगुंडे साहेब 75 वर्ष पूर्ण करतायत, अमृत महोत्सव वर्ष आहे. आणि 5 त्यांच्या बंधूंना तुम्ही भेटलात. आता 2 बहिणी, एक मंगला अक्का आणि सरोजिनी अक्का, ह्यांच्या माध्यमातून त्यांना कृपा करून त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. हां, दोघींनी मिळून त्यांचं आज 75 अमृत महोत्सव वर्ष साधं. ಭಂಡಾರಕೌಟೆ ಇದು ಭಕ್ತಿಯ ಭಂಡಾರ. ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಗೆ ಯಾವ ಕೊರತೆಯೂ ಇಲ್ಲ.
ಇಂಥ ಭಂಡಾರ ಕವಟೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶ್ರೀಶೈಲ ಭೈರಗೊಂಡವರ ಪರಿವಾರ ಇವತ್ತೊಂದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಹೆಸರು ಅದಲ್ಲ, ಭೈರಗೊಂಡ. ಭೈರಗೊಂಡ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಹೆಸರಿನಲ್ಲೇ ಶಿವ ಇರೋದು. ಶಿವನ ಹೆಸರು ಇನ್ನೊಂದು ಭೈರವ ಅಂತ. ಶಿವನಿಗೆ ಭೈರವ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಅದು ಮುಂದೆ ಕರಿತಾ ಕರಿತಾ ಭೈರಗೊಂಡ ಆಗ್ಯದ. ಹಾಂ, ಹಾಂ, ಇರಲಿ. ಅವ್ರದ್ದು हॅलो, नाही, हेच असू दे. ಇರಲಿ, ಕೂಡಲ ಅಷ್ಟೇ. ಭೈರಗೊಂಡ ಪರಿವಾರ ಅವ್ರದ್ದು ಭಾಳ ವಿಶೇಷವಾದ ಭಕ್ತಿ ಅವ್ರದ್ದು. ಅದರಲ್ಲಿ ಶಿವನ ಮೇಲೆ ಅಪಾರ ಭಕ್ತಿ. ಅದಕ್ಕೆ ನೋಡ್ರಿ, ಅವರೆಲ್ಲರೂ ಈ ಊರು ಬಿಟ್ಟು ಪುಣಾಕ ಹೋದರೂ ಸಹಿತ ಮತ್ತಿಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಸಂಗಮೇಶ್ವರರ ದೇವರ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ಏನು ತೋರಿಸ್ತದ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರಲ್ಲಿರುವಂಥ ಭಕ್ತಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ತದೆ. ಬೇಕು, ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಭಕ್ತಿ ಬೇಕು. ಬಸವಣ್ಣವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಎದಕ್ಕೆ ನಾವು ಭಕ್ತಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಮಗೇನ್ರೇ ನಾವು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋರು ಅದೇವಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ದೇವರಿಂದನೇ ಇರ್ತದೆ. ಅವರೊಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಹರನೀವ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಿರಿಯು ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಬರಕು, ಹರವ ಮುನಿವ ಕಾಲಕ್ಕೆ ತುಂಬಿದ ಹರಿವಿಗೆ ಕಲ್ಲು ತಾಗಿದಂತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ದೇವರಿಗೆ ನಮಗೆ ಕೊಡಬೇಕಂತ ಅನಿಸ್ತಂದ್ರೆ ಸಂಪತ್ತ ಅವ್ರ ಬೆನ್ನ ಮೇಲೆ ಸುರಿತದಂತ. ಸಿರಿಯು ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಬರಕು. ಇನ್ನು ದೇವರಿಗೆ ಕೊಡಬಾರ್ದಂತ ಅನಿಸ್ತಂದ್ರೆ ಅವ್ರದ್ದು ಹೆಂಗಾಗ್ತೈತಿ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಿದ ಹರಿವಿಗೆ ಕಲ್ಲು ತಾಗಿದಂತೆ. ಒಂದು ತುಂಬಿದ ಹರಿವಿರ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಕಲ್ಲು ತಾಗಿದ್ರೆ ಸಾಕು, ಎಲ್ಲ ತನ್ನಿಂದ ತಾನೇ ಖಾಲಿ ಹಂಗೆ ಆಗಿ ಹೋಗ್ತದಲ್ಲ. ಹಂಗೆ ದೇವರು ನಮ್ಮದು ಕಸ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಕೊಡಬಾರ್ದಂತ ಅವನ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಬಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಕ್ಷಣದಾಗ ಖಾಲಿ ಆಗ್ತದೆ. ಇನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತ ಅವನಿಗೆ ಅನಿಸ್ತಂದ್ರೆ ಸಿರಿ ಬಂದು ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಸುರುತೈತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಬಸವಣ್ಣವ್ರು ಹೇಳಿದ್ದು. ಅದಕ್ಕೆ ದೇವ್ರನ್ನ ನಾವು ಅಷ್ಟು ನಂಬೋದು.
ಹಿಂದಕ್ಕೂ ಎಲ್ಲ ಎಷ್ಟೋ ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಸ್ತಿದ್ರು. ಎದಕ್ಕಂತಂದ್ರೆ ಇದಕ್ಕಾಗೇನೆ. ನಾವೆಲ್ಲ ಈಗ ಕೇದಾರ್ನಾಥ್ ಕೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಕೇದಾರ್ನಾಥನ್ನು ಪಾಂಡವರು ಕಟ್ಟಿಸಿದರು. ಈಗಿರುವಂಥ ಮಂದಿರವನ್ನು ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ಕಟ್ಟಿಸಿದರು. ಅವರು ಯಾಕೆ ಕಟ್ಟಿಸಿದರು ಪಾಂಡವರು ಅಂದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಯುದ್ಧ ಆಯಿತು, ಕೌರವರೆಲ್ಲ ನಾಶ ಆಗಿ ಹೋದರು, ಇವ್ರಿಗೆ ರಾಜ ಸಿಕ್ತು, ಆದರೂ ಸಹಿತ ಸಮಾಧಾನ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅವರ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಕೊರಗಿತ್ತು, ಚಿಂತೆ ಇತ್ತು. ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಜೀವನದ ತುಂಬ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಅಣ್ಣತಂಬ್ರನ್ನ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಹೊಡೆದಿವಿ ಅಂತ ಚಿಂತಿತ್ತು, ದುಃಖ ಇತ್ತು. ಅದನ್ನು ಹೆಂಗೆ ಕಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಶಾಣ್ಯಾರಿಗೆ ಕೇಳಿದರು. ಅವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳಿದರು ಅಂದ್ರೆ, ನೀವು ಕೇದಾರನಾಥಕ್ಕೆ ಹೋಗಿ, ಹಿಮಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿರಿ, ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಶಿವ ಭೇಟಿ ಆಗ್ತಾನೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಆತ ಎಂದು ಭೇಟಿ ಆಗ್ತಾನಲ್ಲ ಅಂದ ನಿಮಗೆ ಶಾಂತಿ ಸಿಗ್ತೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆವಾಗ ಇವರು ಹಿಮಾಲಯಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ 5 ಜನ ಪಾಂಡವರು ತಪಸ್ಸು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಶಿವ ಇಂದು ಬರ್ತಾನೆ, ನಾಳೆ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ತಪಸ್ಸನ್ನು ಮಾಡಿದರು. ಭೇಟಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವರು 5 ಜನರಿಗೆ ಭಾಳ ನೋವು ಅನಿಸ್ತು. ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾವು ತಪಸ್ಸು ಮಾಡಾಕತ್ತೇವಿ, ಶಿವ ಯಾಕೆ ಭೇಟಿ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ. ಆವಾಗ ಭೀಮ ಒಂದು ಗುರುತಿಸ್ತಾನೆ. ಏನು ಅಂದ್ರೆ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಎತ್ತುಗಳು ಬರ್ತಿರ್ತಾವೆ. ಈಗಲೂ ಸಹಿತ ನೀವು ಕೇದಾರನಾಥಕ್ಕೆ ಹೋದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಆ ಎತ್ತುಗಳು ಅದಾವಲ್ಲಿ. ಆ ಎತ್ತುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶೇಷ ಎತ್ತು ಕಾಣ್ತದ ಅವರಿಗೆ. ಆವಾಗ ಭೀಮನಿಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತದಂದ್ರೆ, ಬಹುಶಃ ಶಿವ ಎತ್ತಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದಿರಬೇಕು, ಅವನನ್ನು ನಮಗೆ ಗುರುತಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಈ ಎತ್ತಿನಲ್ಲೇನೆ ಶಿವ ಅದಾನು ಅಂತ ಅವ ಭೀಮನಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದ. ಆದರೆ ಇನ್ನು ಹೆಂಗೆ ಗುರುತು ಹಿಡಿಯೋದು? ಅದಕ್ಕೆ ಭೀಮ್ ಏನು ಮಾಡಿದಂತ, 2 ಗುಡ್ಡಗಳಲ್ಲಿ ಈ ಕಡೆ ಒಂದು ಕಾಲ ಈ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ, ಈ ಕಡೆ ಒಂದು ಕಾಲ ಈ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಇಟ್ಟು ಎಲ್ಲ ಎತ್ತುಗಳಿಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಅವನ ಕಾಲ ಕೆಳಗಡೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೊರಗೆ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರಂತ. ಎಲ್ಲ 100 ಎತ್ತುಗಳೆಲ್ಲ ಕಾಲ ಕೆಳಗಿನಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋದು. ಆದರೆ ಯಾವ ಎತ್ತಿನೊಳಗೆ ಶಿವ ಇದ್ದಲ್ಲ, ಅವ ಹೆಂಗೆ ಭೀಮನ ಕಾಲ ಕೆಳಗಿನಿಂದ ಹೋಗ್ತಾನೆ, ಆ ಎತ್ತು ಹೋಗಲಿಲ್ಲ ಅದು. ಅವಾಗ ಇವರು ಪಾಂಡವರು ಏನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ಅಂದರೆ, ಇವನಲ್ಲೇನೆ ಶಿವ ಅದಾನ, ಶಿವ ನಮಗೆ ದರ್ಶನ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಎತ್ತಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದಾನ, ಅವನು ಹಿಡಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಹಿಡಿದ್ರು. ಅವರ ಹಿಡಿದದ್ದೇ ತಡ ಆ ಎತ್ತ ಅಲ್ಲೇ ಅದು ಐಕ್ಯ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಆಯಿತು. ಶರೀರದ ಎಲ್ಲ ಭಾಗ ಹೋಯಿತು. ಮ್ಯಾಲಿಂದ ಏನು ಅದರ ಇನಿ ಇರ್ತದ, ಆ ಇನಿ ಒಂದು ಭೀಮ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹಿಡಿದ. ಆ ಒಂದೇ ಬಾಣ ಈಗ ಕೇದಾರನಾಥದಲ್ಲಿ ಉಳಿದದ. ನೋಡ್ರಿ, ಅವರು ಆ ಶಿವನನ್ನು ಒಲಿಸಿಕೊಂಡು ಶಾಂತಿಯನ್ನು ಪಡೆದರು. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಇಚ್ಛೆಗಳು ಯಾವಾಗ ಈಡೇರ್ತಾವೆ ಅಂತಂದ್ರೆ ದೇವರು ಒಲದ ಅಂದ್ರೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಏನು ಅಂದ್ರೆ, ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧನೋಪಾಯ ಸರ್ವೈಶ್ವರ್ಯ ಪ್ರದಾಯಕ ಸಮಸ್ತಾಪತ್ ಪ್ರತೀಕಾರ ಚಂದ್ರಶೇಖರ ತೇ ನಮಃ. ನಾವು ಎಲ್ಲ ಪಡಿಬೇಕಂತ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧನೋಪಾಯ, ಅದರ ಎಲ್ಲದರ ಉಪಾಯ ಯಾರು ಅಂದ್ರೆ ದೇವರು. ಸರ್ವೈಶ್ವರ್ಯ ಪ್ರದಾಯಕ, ಎಲ್ಲ ಐಶ್ವರ್ಯವನ್ನು ಕೊಡುವವ ಯಾರು? ದೇವರು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ತಾಪವನ್ನು ಕಳೆಯುವಂಥವ ಯಾರು ಅಂದರೆ ದೇವರು. ಅಂಥ ದೇವರಿಗೆ ನಾನು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು ಋಷಿಗಳು. ಅದನ್ನೇ ಬಸವಣ್ಣವರು ಹೇಳಿದರು. ಇನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ತುಕಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜರು ಅವರು ಒಂದು ಅಭಂಗವನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ.
ಅವ್ರು ನೋಡ್ರಿ ಆ ಅಭಂಗ ಹೇಳಿದ ಬಳಿಕ ಮುಂದೆ ಪ್ರವಚನದು ಹೇಳಬಾರ್ದಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವರು ವಿಠಲನಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರು ಏನಂತ, ನೀ ನನಗೆ ಏನರೇ ಕುಡುದಿದ್ರ ಇದನ್ನಷ್ಟೇ ಕೊಡು ನನಗೆ. ಏನದು? ಹೇಚಿದಾನ ದೇಗಾ ದೇವ ತುಜಾ ವಿಸರನ ಭಾವ, ನಲೆಗೆ ಮುಕ್ತಿ ಧನ ಸಂಪದ ಸಂತ ಸಂಗ ದೇಯಿ ಸದಾ. ನೋಡ್ರಿ ಅವ್ರದ್ದು ಹೇಗದ, ನನಗೆ ನೀ ಏನರೇ ದಾನ ಕೊಡೋದಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ನಿನ್ನ ನೆನಪು ನನಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಇರಬೇಕು, ಹಂಗೆ ಮಾಡಿಬಿಡು ಸಾಕು. ನಿನ್ನ ಮರವು ನನಗೆ ಆಗಬಾರ್ದು. ನೀನೇನು ನನಗೆ ಧನ ಸಂಪದ ಕೊಡಬೇಡ, ಮುಕ್ತಿ ಕೊಡಬೇಡ, ಸಂತರ ಸಂಘವನ್ನು ಕೊಡು ಮತ್ತು ನಿನ್ನ ನೆನಪು ನನಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಇರಲಿ ಅಂತ ತುಕಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜರು ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರು. ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅಷ್ಟು ಭಕ್ತಿಯನ್ನು ಮಾಡುವುದು, ಅದರ ಪ್ರತೀಕವಾಗಿಯೇ ಇವತ್ತು ಭೈರಗೊಂಡ ಪರಿವಾರದವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನೀವೇನೋ ಕೆಳಗಿನ ಮಂದಿರವನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿದ್ರಿ, ಇವತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಶಿಖರ ಕಟ್ಟಿಸ್ಯಾರ, ಭಾಳ ಸುಂದರ ಆದ ಶಿಖರ. ಆನಂತರ ಇವತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಸ ಇಟ್ಟೀವಿ. ಯಾರಿಗೆ ಪ್ರತಿ ದಿವಸ ದೇವ್ರ ಗುಡಿಗೆ ಬಂದು ದರ್ಶನ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತೈತಿ ಅವ್ರಿಗೆ ಆಗ್ತದ, ಅವ್ರು ಬಂದು ದೇವರ ಮುಖದರ್ಶನ ಮಾಡುವುದು. ಯಾರಿಗೆ ಇವತ್ತು ನನಗೆ ಬರಾಕ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂತಾರಲ್ಲ, ಅವರು ಅಲ್ಲೇ ಮನೆ ಮುಂದೆ ಕುಳಿತುಕೊಂಡನೇ, ಮನೆ ಮುಂದೆ ನಿಂತುಕೊಂಡನೇ ಶಿಖರ ದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ರೆ ಮುಖ ದರ್ಶನ ಮಾಡಿದಷ್ಟೇ ಲಾಭ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ ಶಿಖರ ಕಟ್ಟಿಸೋದು. ಆ ಬಳಿಕ ಮ್ಯಾಲಿಗೇನು ನಾವು ಕಳಸ ಇಟ್ಟಿ ನೋಡ್ರಿ, ಮಂದಿರ ಅವ್ರು ಕಟ್ಸ್ಯಾರ, ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡ್ಯಾರ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಅದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಮಾಡೀರಿ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಕಳಸ ಇಡಾಕ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಸ್ಯಾರ. ಎದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಇಡಿಸ್ತಾರೆ ಗೊತ್ತದ ನಿಮಗೆ? ಹಿಂದಕ್ಕೆ ಮಂದಿರಗಳು ಹಿಂಗೆ ಎತ್ತರ ಇರ್ತಿದ್ದವು. ಆ ಮಂದಿರದ ಕಳಸ ಇಡಬೇಕಾದ್ರೆ ಅವ ಮ್ಯಾಲೆ ಏರಿದವ ಮತ್ತು ಕೆಳಗೆ ಜೀವಂತವಾಗಿ ಬರ್ತಾನೋ ಇಲ್ಲೋ ಅಂತ ಗೊತ್ತಿರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರಿಗೆ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಹಿಂದಿರುವುದಿಲ್ಲ ಮುಂದಿರುವುದಿಲ್ಲ, ಅವ್ರನ್ನ ಏರಿಸಿಬಿಡುನು ಅಂತ ಏರಿಸ್ತಿದ್ರು. ಏರಿ ಕಳಸ ಇಟ್ಟು ಕೆಳಗಿದ್ದು ಇಳಿದು ಬಂದ್ರಂದ್ರೆ ಚಲೋ ಆಯಿತು, ಬರೆದಿದ್ರು ಏನು ಹಾನಿ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಏರಿಸ್ತಿದ್ರು ಅವರಿಗೆ. ಇದು ಸುಮ್ಮನೆ ವಿನೋದಕ್ಕಾಗಿ. ಎದಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿಗಳ ಕಡೆ ಇಡಿಸ್ತಾರೋ ಅಂತಂದ್ರೆ, ಭಕ್ತ ದೇವರಿಗೆ ಗುಡಿ ಕಟ್ಟಿ ಕೊಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಪ್ರಪಂಚ ಚಲೋ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ನನ್ನ ಸಂಸಾರ ಚಂದ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವರಿಗೆ ಗುಡಿ ಕಟ್ಟುತ್ತಾನೆ. ಆದರೆ ಒಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿ ಸಂತ ಇಡೀ ತನ್ನ ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಎಲ್ಲಾನೇ ದೇವರಿಗಾಗಿ ಮುಡಿಪಿಡ್ತಾನೆ. ಅವನು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ತ್ಯಾಗ. ಅದಕ್ಕೆ ಕಳಸ ಅವನ ಕಡೆ ಇಡಿಸೋನು ಅಂತ ಕಳಸ ಇಡಿಸ್ತಾನೆ. ನಾವು ನಮ್ಮ ಪ್ರಪಂಚಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಬೇಡ್ತೀವಿ ದೇವರಿಗಾಗಿ, ಅವರು ಇಡೀ ಪ್ರಪಂಚವನ್ನೇ ದೇವನಿಗಾಗಿ ನಿವಾಳಿಸಿಬಿಟ್ಟಾರ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಕಡೆ ಇಡಿಸೋನು ಅಂತ ಹೇಳಿ ಹಿಂದಿನ ಪರಂಪರೆ ಅದು ಹಾಗೇ ಬಂದದ. ಇವತ್ತು ಕಳಸ ಇಟ್ಟು ನಾವು ದೇವರ ಮುಖ ದರ್ಶನವೂ ಮಾಡ್ಕೊಂಡಿವಿ ಮತ್ತು ಶಿಖರ ದರ್ಶನವೂ ಆಯಿತು, ಕಳಸಾರೋಹಣವೂ ಆಯಿತು. ಇದು ನಮ್ಮೆಲ್ಲರದು ಎಂಥ ಭಾಗ್ಯ. ಇದು ಭಾಳ ಇದೊಂದು ಪುಣ್ಯಮಯವಾದಂಥ ಸಮಯ. ಇದು ನೀವು ಇಲ್ಲಿರುವವರೆಲ್ಲರೂ ಭಂಡಾರಕೋಟೆಯವರು ಇರುವವರು, ನಿಮಗೆ ಯಾವಾಗ ಸಮಯ ಸಿಗ್ತದೆ ಮತ್ತು ಯಾರಿಗೆ ಸಂಗಮೇಶ್ವರರ ಅನುಗ್ರಹ ಬೇಕಂತ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ, ನಿಮ್ಮ ಮನೆಯಿಂದ ನೀವು ಒಂದು ಬಟ್ಲು ನೀರು ತರೋದು ಮತ್ತು ಒಂದು 4-5 ಪತ್ರಿ ತರೋದು, ನೀರು ಹಾಕೋದು, ಪತ್ರಿಯನ್ನು ಏರಿಸೋದು. ಶಿವನಿಗೆ ಬಂಗಾರ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಬರೀ ಅವನಿಗೆ ಎಲೆ ಕೊಟ್ಟರೆ ಸಾಕು. ಶಿವನಿಗೆ ದುಗ್ಧಾಭಿಷೇಕ ಮತ್ತೇನ್ರೇ ಯಾವುದರ ವೈಭವ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಬರೀ ನೀರು ಕೊಟ್ಟರೆ ಸಾಕು. ನೋಡ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಶಿವರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಘಟನಾ ನಡೀತಲ್ಲ, ಒಬ್ಬ ಬ್ಯಾಡ ಮನುಷ್ಯವ ಬ್ಯಾಟಿ ಆಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದ. ರಾತ್ರಿ ಯಾವುದರೆ ಪ್ರಾಣಿ ಬರ್ತದ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಾಯ್ತಿದ್ದ, ಪತ್ರಿ ಗಿಡ ಏರಿದ. ಪುರಾಣದಾಗ, ಶಿವಪುರಾಣದಾಗ ಬರೆದಾರಿದನು. ಅವನ ಹತ್ತಿರ ತತ್ರಾಣಿ ಇತ್ತು, ತತ್ರಾಣಿಯಾಗಿ ನೀರು ತುಂಬಿದ್ದ.
ಇನ್ನು ಗಿಡದಾಗ ಕೂತು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ನಿದ್ರೆ ಬರ್ತದಂತ ತಿಳಿದು ನಿದ್ರೆ ಬರಬಾರ್ದಂತ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಪತ್ರೆ ಹರಿದು ಕೆಳಗಡೆ ಉಗಿತಿದ್ದ. ಎಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಪತ್ರೆ ಅಂತೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ತತ್ರಾಣಿ ಒಳಗಿನ ನೀರ ಕೆಳಗೆ ಬೀಳ್ತಿದ್ದು ಮತ್ತು ಪತ್ರಿನೂ ಹರಿದು ಕೆಳಗೆ ಉಗಿತಿದ್ದ. ಅಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಏನಿತ್ತಂತ, ಶಿವಲಿಂಗ ಇತ್ತಂತ. ಆ ಶಿವಲಿಂಗದ ಮ್ಯಾಲೆ ನೀರು ಬೀಳ್ತಿದ್ದವು, ಶಿವಲಿಂಗದ ಮ್ಯಾಲೆ ಪತ್ರಿ ಬೀಳ್ತಿದ್ದವು. ಅದಕ್ಕೆ ಬೆಳಗಾಗೋದ್ರೊಳಗಾಗಿ ಶಿವನ ದರ್ಶನ ಆಯಿತು ಅಂತ ಶಿವಪುರಾಣದಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವ ಬ್ಯಾಡ, ಅವೇನು ಪತ್ರಿ ಹಾಕಬೇಕಂತ ಹಾಕಿದವಲ್ಲ, ನೀರು ಹಾಕಬೇಕಂತ ಹಾಕಿದವಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಲಿಂಗ ಐತೆ ಅಂತೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇಷ್ಟು ಎಲ್ಲ ಇದ್ದರೂ ಅವನಿಗೆ ದೇವರ ದರ್ಶನ ಆಗ್ತೈತಿ ಅಂದ್ರೆ ನಾವೇನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಬಂದು ನೀರು ಹಾಕಿ ಪತ್ರಿ ಹಾಕಿದರೆ ಯಾಕೆ ನಮಗೆ ದೇವರ ಒಲಿಮೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ? ಆಗಲೇಬೇಕಲ್ಲ, ನಿಶ್ಚಿತವಾಗಲೂ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಶಿವಪುರಾಣದಲ್ಲಿ ಆ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಸಂಗಮೇಶ್ವರ ಬಹಳ ಸಂತುಷ್ಟನಾಗಿ ಅದಾನ ನೋಡ್ರಿ. ನಮ್ಮ ಶ್ರೀಶೈಲ ಅವ್ರ ಹೆಸರು ಶ್ರೀಶೈಲ, ಅವ್ರ ತಂದೆಯವ್ರ ಹೆಸರು ಸಂಗಪ್ಪ. ಆವಾಗ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಅವ್ರ ಹೆಸರು ಕರೆದು ಬೇಡ, ದೇವ್ರ ಹೆಸರು ಇಡುನು ಅಂತ ದೇವ್ರ ಹೆಸರೇ ಇಡ್ತಿದ್ರು. ಮತ್ತು ದೇವರನ್ನು ಪೂರ್ತಿ ಹೆಸರು ಕಡಿದು ಬೇಡ, ಅವರ ತಂದೆ ಅಂತ ಅನ್ನಬೇಕಲ್ಲ. ಸಂಗಪ್ಪ ಅಂತ ಇವ್ರ ತಂದೆ ಹೆಸರು, ಅವರು ಸಂಗಮೇಶ. ಆ ಬಳಿಕ ಇವ್ರಿಗೆ ನೋಡ್ರಿ ಹೆಸರು ಹೆಂಗಿಟ್ಟಾರ, ಅವ್ರು ಶ್ರೀಶೈಲ ಅಂತ ಇಟ್ಟಾರ. ಎಂಥ ಭಕ್ತಿ ಪರಿವಾರ ಅವ್ರದ್ದು. ಅವರು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಮಂದಿರವನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿ ಕಳಸಾರೋಹಣವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ವಿ. ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆ ದೇವರು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡಲಿ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಆಶಿಸ್ತೀನಿ. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಸುಭಾಷ್ ಬಾಪು ಅವರು ಹೇಳಿದ ಹಾಗ ನಾವು ಯಾರಿಗಾರೆ ಕೇಳೋದಾಯ್ತಂದ್ರೆ ದೇವ್ರಿಗೇ ಕೇಳೋದು. ಉಳಿದ ಮನುಷ್ಯರ ಮುಂದೆ ಕೇಳಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಅದಾವಪ್ಪ ಅಂತಾರ, ಹಿಂದೆ ನಗತಾರ ನಮ್ಮದು ಕಷ್ಟ ನೋಡಿ. ಅದಕ್ಕೆ ಉಳ್ದವ್ರ ಮುಂದೆ ಕೈ ಒಡ್ಡಬಾರ್ದು, ದೇವ್ರಿಗೆ ಕೇಳಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೂ ದೇವ್ರ ಕೊಟ್ಟಾನಂದ್ರೆ ಮತ್ತು ನಮಗೂ ಅವನೇ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಇವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ನಡಬಾರಕ್ಕಿದ್ದವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಯಾಕೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು? ಆನಂತರ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಬರೇ ದೇವ್ರ ಗುಡಿ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ದೇವರು ನಮ್ಮದು ಎಲ್ಲ ಕರ್ಮ ನೋಡ್ತಿರ್ತಾನೆ. ಈಗ ಹೆಂಗೆ ನಾವು CC ಕ್ಯಾಮ್ರಾ ಕೂಡಿಸೇವಲ್ಲ, ನಮ್ಮದು ಮನೆಗೆ CC ಕ್ಯಾಮ್ರಾ ಕೂಡಿಸಿರ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಅಂಗಡಿಗೆ CC ಕ್ಯಾಮ್ರಾ ಕೂಡಿಸಿರ್ತೀವಿ. ಯಾಕೆ? ಮಾಲಕರು ನಾವು. ಈಗ ನಾವೇನೋ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಕಂಡು ಹಿಡಿದು CC ಕ್ಯಾಮ್ರಾ ಕೂಡಿಸೇವಿ. ದೇವ್ರು ಅವಾಗನ CC ಕ್ಯಾಮ್ರಾ ಕೂಡಿಸಿಬಿಟ್ಟಾನ. ಯಾಕೆ? ಈ ಜಗತ್ತಿನ ಮಾಲಕ ಅದಾನ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಚಿತ್ರಗಳು ಅವನ ಹತ್ತಿರ ಇರ್ತಾವೆ. ನಮ್ಮ ಮಠಕ್ಕೆ ಹೋದರೂ ಚಿತ್ರ ಇರ್ತಾವ, ದಾಬಾಕ್ಕೆ ಹೋದರೂ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅದು ಕ್ಯಾಮ್ರಾ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅದಾವೆ, ಇಲ್ಲಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಅದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೆಂಗಿರಬೇಕು ಅಂದರೆ ಉಳಿದ ಕಡೆನೂ ಚಲೋ ಇರಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಒಬ್ಬರು ಹೇಳ್ತಾರೆ ಏನು ಅಂದ್ರೆ, ದೇವರಿಗೆ ಕಣ್ಬಟ್ಟು ಕೊಡ್ತೀವಿ, ನಮಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಏನು ಚಿಂತೆ ಮಾಡೋದು ಬೇಡ, ಆದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ತರಿಸೋದು ಬೇಡ. ದೇವರಿಗೆ ನಾವು ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿ ದೀಪ ಹಚ್ತೀವಿ, ನಾವು ಅಷ್ಟು ನಮ್ಮದು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ದೀಪ ಹಚ್ಚೋದು ಬೇಡ, ಆದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮನೆಯ ದೀಪ ಆರಿಸೋದು ಬೇಡ. ನಾವು ದೇವರಿಗೆ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ, ಕೊಡೋಣ. ನಮ್ಮ ಕಡೆ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಕೊಡೋಣ, ಆಗದಿದ್ದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ತಾಟದಾಗಿಂದ ಅನ್ನ ಕಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಬೇಡ. ಇಷ್ಟು ಮಾಡಿದೀವಿ ಅಂದರೆ ದೇವರು ನಮಗೆ ಒಲಿತಾನೆ. ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದೀವಿ ಅಂದರೆ ತಾನೇ ಬಂದು ಕೊಡ್ತಾನೆ ದೇವರು, ನಾವು ಹೋಗಿ ಕೇಳಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನೋಡ್ರಿ, ಇವತ್ತು ಇವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಅನುಕೂಲತೆಯನ್ನು ಮಾಡ್ಯಾನ ದೇವರು. ಇದು ಒಂದು ಆ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸೋದಕ್ಕಾಗಿಯೇ ದೇವಸ್ಥಾನ ಇರೋದು. ದೇವರಿಗೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ನೀವೆಲ್ಲ ನನಗೆ ಕೊಟ್ಟಿಪ್ಪ ದೇವರೇ, ಅದಕ್ಕೆ ನಿನಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇದು ನನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಬಹಳ ಹಿಡಿಸ್ಯದ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಇವತ್ತು ಊರಿನ ಹಿರಿಯರು ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿದಿರಿ.
ನಿಮಗೆಲ್ಲ ದೇವರು ಸಂಗಮೇಶ್ವರ, ಹೆಸರೇ ಸಂಗಮೇಶ್ವರ. ಸಂಗಮನಾಥ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ್ಸಾವ. ಸಂಗಮ ಕ್ಷೇತ್ರ ಭಾಳ ಮಹತ್ವದಲ್ಲ ಅದು. ಒಂದು ನದಿ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಮಹತ್ವ ಎದಕ್ಕಂದ್ರೆ ಸಂಗಮ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಮಹತ್ವ ಅದು. ಹಾಗೆ ನಾವು ಒಂದು ಊರಾಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿರಬೇಕು, ಅವಾಗ ಆ ಊರಿಗೆ ಮೆರಗಿರ್ತದೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿರಬೇಕು, ಅವಾಗ ಸಂಗಮ. ಹಾಗೆ ನಿಮ್ಮ ಊರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಸಂಗಮ ಆಗಿರಲಿ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಆಶಿಸ್ತೀನಿ. ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಭೀಮಾ ನದಿ ಅದ, ಆ ಭೀಮಾಗ ಮರಿವಂಗಿಲ್ಲ. ನೀವು ಗುಡಿ ಕಟ್ಟರೂ ಭೀಮಾಗ ಮರಿಬಾರ್ದು. ಆಕೆ ಅದಾಳಂತಲೇ ನಿಮ್ಮ ಮುಖದ ಮೇಲೆ ಕಳಿಯದ. ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ನೀರು ಅಂತಾರೆ, ನೀರು ಸಿಗುವಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಸಮೀಪ ಭೀಮಾ ಯಾವಾಗಲೂ ತುಂಬಿಕೊಂಡು ನಿಂತಾಳೆ. ನಿಮ್ಮದು ಎಂಥ ಪುಣ್ಯ ಇರಬೇಕು. ನಮ್ಮ ಕಡೆ ಎಲ್ಲರೂ ಹೊಳೆಸಾಡಿ ದಂಡಿಗೆ ಹುಟ್ಟವ್ರು ಪುಣ್ಯ ಮಾಡಿ ಹುಟ್ಟಿರ್ತಾರಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೀವು ಹೆಂಗೆ ಹುಟ್ಟಿರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ. ಅವರು ಯಾರು ಸ್ವಲ್ಪ ಪುಣ್ಯ ಕಡಿಮೆ ಇರ್ತದ ಅವರಿಗೆ ಮಡ್ಡಿಗೆ ಹುಟ್ಟಿಸ್ತಾರಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಿಮ್ಮ ಭೂಮಿ ಎಷ್ಟು ಚಲೋ ಅದ, ಭಂಡಾರಕೋಟೆ ಅದು ಫಲವತ್ತಾದಂಥ ಭೂಮಿ ಅದ. ಸಮೀಪದಲ್ಲಿನೇ ಭೀಮಾ ನದಿ ಅದ. ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಹಾರ್ದಿಕವಾಗಿ ದೇವರನ್ನು ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಸಂತೋಷದಿಂದ ಇರ್ರಿ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಆಶಿಸ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಬಹಳ ಸಂತೋಷ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಮಾಡಿಸಿದಾರ. ನೀವೆಲ್ಲ ಪ್ರಸಾದ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಮತ್ತು ದೇವರಿಗೆ ಏನೇನು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಕೆಟ್ಟದ್ದೈತಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೀನು ದೇವರಿಗೆ ತೆಗೆದುಕೋಪ, ದೇವರೇ ನನಗೆ ಚಲುವನ್ನು ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಷ್ಟೇ ನಾವು ದೇವರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು. ಆತ ದೇವರು ನಮಗೆ ಏನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ತಾನೇ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾನೆ. ನಾವು ಕೇಳಬಾರ್ದು. ನಾವೇನು ಕೇಳೋದು ಅವನಿಗೆ, ದೇವರಿಗೆ? ಆತನಿಗೆ ಗೊತ್ತದ ನಮಗೇನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ. ಅವನಿಗೆ ನಾವು ಇದನ್ನ ಕೊಡಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ವಿ, ಇವರಂಗನ ನಮ್ಮನ್ನು ಮಾಡಂತಂದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ತ್ರಾಸ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಯೋಗ್ಯತೆ ನೋಡಿ ಅವನು ಎಲ್ಲರಿಗೂ ನಿಶ್ಚಿತವಾಗಲೂ ಕೊಡ್ತಾನೆ. ಹೀಗೆ ನಮ್ಮ ಈ ಸಂಗಮೇಶ್ವರ ಎಲ್ಲರಿಗೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಲಿ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಆಶಿಸ್ತೇನೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರಿಗೆ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ನೋಡ್ರಿ ಹನುಮಂತ ಪೂಜಾರಿ ಅವರು ಹನುಮಂತ ಪೂಜಾರಿ ಅವರು ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಯಶಸ್ವಿನೇ ಆಗ್ತವೆ. ಯಾಕೆ ಹೆಸರು ಹನುಮಂತದ. ಅವ್ರು ರಾಮನಿಗೆ ಆಗಲಾರ್ದ ಕೆಲಸ ಹನುಮಂತ ಮಾಡಿದಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಹಿಂದೆ, ಅವ್ರದ್ದು ಶ್ರದ್ಧಾ ಅದ, ನಿಷ್ಠ ಅದ. ಅವರು ರಾಮ ಸ್ವತಃ ತಮ್ಮ ಹೆಸರನ್ನೇ ಕಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ಬರೆದು ನೀರಿನಾಗ ಹಾಕಿದ್ರೆ ಆ ಕಲ್ಲು ಮುಳುಗಿ ಹೋಯ್ತಂತ. ಇವರು ಹನುಮಂತ ರಾಮನ ಹೆಸರು ಕಲ್ಲು ಮೇಲೆ ಬರೆದು ನೀರಿನಾಗ ಹಾಕಿದ್ರೆ ಕಲ್ಲು ತೇಲಿತಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಶ್ರದ್ಧಾ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಹೆಸರ ಮಂತ್ರ ಆಗ್ತದೆ. ಶ್ರದ್ಧಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಹೆಸರು ಬರೀ ಅಕ್ಷರ ಆಗ್ತದೆ. ಶ್ರದ್ಧೆ ಇತ್ತು ಅಂದರೆ ನಮಗೊಂದು ಕಲ್ಲು ದೇವ್ರ ಆಗ್ತದೆ. ಹಾಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧಾ ಇರಬೇಕು. ನಮ್ಮ ಹನುಮಂತ ಪೂಜಾರಿ ಅವರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಉಳಿದವ್ರು ನೀವೆಲ್ಲ ಹಿರಿಯರಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಅದ. ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಶ್ರೀಶೈಲ್ ಭೈರಗೊಂಡ ಅವರ ಪರಿವಾರ ಹೀಗೇ ಆನಂದದಿಂದ ಇರಲಿ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಆಶಿಸ್ತೀನಿ. ಭಾಳ ಸಂತೋಷವಾಗಿ ಅದಾರ ಎಲ್ಲರೂ ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಸಂಸ್ಕಾರವಂತರದಾರ. ಅವ್ರಿಗೆ ಪರಿವಾರಕ್ಕೆ ದೇವರು ಎಲ್ಲ ಕೊಡಲಿ ಅಂಥೇಳಿ ಆಶಿಸೋಣ. ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कार. आभार राहिला. म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळींना विनंती आहे, महाप्रसादाची व्यवस्था आहे, तरी कुणीही सगळेजण महाप्रसाद घेऊन जावं. कुणीही लेडीज जे आहेत महिलांसाठी अक्क महादेवीची जी मंदिर आहे तिथे महिलांसाठी व्यवस्था होईल आणि बाकीच्या लोकांसाठी या बाजूला असेल. सगळ्यांनी महाप्रसाद घेऊन जावं. धन्यवाद.